हा चॅप्टर जर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा रिव्हिजन करण्यासाठी कंप्लीट करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण 1 तास 45 मिनिटात या चॅप्टरचा बोर्ड एक्झाममध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन मी तुमचा पाठ करून देईल. पण जर तुम्हाला डिटेल शिकायचं असेल त्यासाठी मग डिटेल व्हिडिओ पण चॅनलवरती अवेलेबल आहे. टेन्शन घ्यायचं नाही, तिथून जाऊन पाहून घ्यायचं. पण बघा, उद्या पेपर आहे, आज करायचं, पण हाच व्हिडिओ पाहायचा आहे. चला पटापट सुरू करू. आणि IMP क्वेश्चन जो दरवर्षी एक्झाममध्ये येतो तो पहिले शिकून घ्या. कोणता आहे? एक सिंपल साधा क्वेश्चन आहे, तो म्हणजे हा की टोटल एलिमेंट आतापर्यंत आपल्याला किती आहे. तर सध्यापर्यंत आपल्याला नोन असलेले एलिमेंट टोटल किती आहे? 118 एलिमेंट. हे बरेच वेळेस कुठं MCQ मध्ये कुठं एका मार्काला कुठेतरी विचारले जाते. मग लक्षात ठेव जा की आपल्याकडे सध्या पूर्ण अस्तित्वात असलेले एलिमेंट्स किती एलिमेंट्स आपल्याकडे? तर 118. लक्षात राहते. सोपा साधा शब्द आहे, मस्त. आता आधीच्या काळात म्हणजे खूप आधी 1879 मध्ये एवढे पुरे एलिमेंट माहित नव्हते, 30च माहित होते. पण ते 30ही एलिमेंट सगळ्या लोकांनी ट्राय केलं की आपण या 30 एलिमेंटला असं ग्रुपमध्ये डिवाइड करू की ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतील त्यांचे ग्रुप बनवू. मग हे ग्रुप बनवायची सगळ्यात पहिले सुरुवात केली होती एका महाराजनं. त्यांचं नाव होतं डोबेरानर. आणि त्यांच्याबद्दल दरवर्षी 3 मार्क्सचा क्वेश्चन फर्स्ट टर्म मध्ये येतो, नाही याला तर काय म्हणतात त्याला प्रिलिम्स मध्ये येतो, नाही याला तर बोर्ड मध्ये येतोच. मग कुठं ना कुठं हा क्वेश्चन येणार आहे. 3 मार्क्ससाठी काय काय लिहायचं? तर डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल एवढंच लिहायला लागते. तर डोबेरानरने काय केलं होतं लक्षात ठेवा. त्यांनी 3 एलिमेंटचे ग्रुप बनवले होते, असे एलिमेंट की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. मग पहिलं वाक्य लिहायचं. काय लिहायचं डोबेरानर मध्ये? पहिलं वाक्य बघा, सायन्स मध्ये सर्व पॉइंट वाईजच लिहायला लागतं, तेव्हाच मार्क्स मिळतात. काही कुठं लिहून होत नाही. म्हणून पॉइंट वाईज मी सगळं काढून ठेवलंय तुमच्या IMP क्वेश्चन. पटकन पाठ करा. सांगा, डोबेरानर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स ईच. प्रत्येक ग्रुपमध्ये 3 एलिमेंट होते, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आणि सगळेच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. आणि त्यांना नाव काय दिलं? ट्रायड्स. त्याने म्हटलं त्यांना ट्रायड्स, म्हणून याला म्हणतात डोबेरानर ट्रायड्स. आता त्यामधले जे 3 एलिमेंट होते त्याला त्यांनी कसं अरेंज केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे तर पहिला ॲटॉमिक मास छोटावाला, मग त्याच्यापेक्षा मोठावाला, मग त्याच्यापेक्षा मोठावाला. मग ही अरेंज द एलिमेंट 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यानंतर त्याने इम्पॉर्टंट रूल मांडला. कोणता रूल मांडला? तर लक्षात ठेवा, हे 2 वरचे पॉईंट लिहिले तरी चालून जातील, पण हा तिसरा पॉईंट याच्यामध्ये पाहिजेच. तर तो रूल आहे मेन. काय मांडला त्यानं रूल? द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. म्हणजे मधातल्या एलिमेंट, म्हणजे जर 3 अरेंज केले तुम्ही ना, पहिला X आहे, दुसरा Y आहे, तिसरा Z आहे, तर ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे जो मधातला असेल त्याचा ॲटॉमिक मास वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ते कोणाचे इक्वल असते? अंदाजी इक्वल टू असते. कोणाच्या? तर मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. म्हणजे या बाकीच्या दोघांच्या ॲटॉमिक मासचा जर तुम्ही मीन काढला, मीन म्हणजे दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2 केलं, तर बरोबर तुमचं उत्तर याच्या जवळपास येते. असं कोणी म्हटलं होतं? डोबेरानरनं म्हटलं होतं. आणि त्यांनी असं करून पण दाखवलं होतं. पण त्याचं हे फक्त 3-4 ग्रुप पर्यंत चाललं. त्याने असे 2-3 ग्रुप बनवले, नंतर त्याला समजलं की शरीर चुकलं सगळं. पण जाऊ द्या, हे तर चुकलं होतं, पण आपलं चुकलं नाही पाहिजे एक्झाम मध्ये, कारण IMP आहे. म्हणून पटकन IMP करायला 3 मार्क्सचा क्वेश्चन आणि पटकन पाठ करा. चला म्हणावं, हे डोबेरानर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रायड. झालं. दुसरं वाक्य म्हणा, माझ्या मागे म्हणा, पाठ करायचं आपल्याला, उद्या पेपर आहे. ही अरेंज द 3 एलिमेंट in a triad in an increasing order of atomic mass and state the law. कोणता लॉ मांडला त्यानं? The atomic mass of middle element was approximately equal to mean of atomic masses of other 2 element. काय असतो? तर मधातल्याचा ॲटॉमिक मास दुसऱ्या दोघांच्या मीन एवढं असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट एक्झाम्पल टाकायचं. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिनाक काय टाकायचं? लिनाक लक्षात ठेवायचं. आणि याचा ॲटॉमिक मास बी पाठ करून ठेवायचे. पहिल्याचं आहे 6.9, दुसऱ्याचं आहे 23 आणि तिसऱ्याचं आहे 39.1. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवा, जर 6.9 आणि 39.1 डिवायडेड बाय 2 जर केलं तर बरोबर आन्सर किती येते? 23. जमलं. आणि याच्या बाहेरचा डोबेरानर बद्दल कधीच कोणता क्वेश्चन आला नाही, काही नाही, पण हा कन्फर्म आला. मग याला 2 मिनिटं 5 मिनिटं लावा आणि आत्ताच्या आत्ता लर्न करून घ्या. व्हिडिओला पॉज करा लागलं. समजलं? चलो, आता क्वेश्चन नंबर 2. आता दुसरा सायंटिस्ट कोण होता? तर दुसऱ्या सायंटिस्टच्या पहिले हे 2 त्याचे रूल हे लक्षात ठेवा. हे डोबेरानरचे ट्रायड आहे, कधी एक्झाम मध्ये विचारले नाही ते, पण दिले मी टाकून असेच. चलो बा, एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. दुसरा सायंटिस्ट होता न्यूलँड कोण होता? तर तसाच जसा डोबेरानरनं ग्रुप बनवलं सगळं तयार केलं, तर तसंच न्यूलँडनं पण काहीतरी तयार केलं आणि याने पण क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला. याच्यावर आजपर्यंत फक्त MCQ आलाय, मोठा क्वेश्चन आला नाहीये. पण तरी बी आपण काय करू, मोठ्या क्वेश्चनची तयारी मी करून ठेवली की जर कधी आलं की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह सांगा, की न्यूलँडनं मांडलेला लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय होता, तर मी तुम्हाला सांगतो काय होता. तर यानी ग्रुप गिफ्ट नाही बनवले,
याने डायरेक्ट सर्व एलिमेंट एका लाईनने इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले. मग न्यूलँड अरेंज एलिमेंट्स नोन ऍट दॅट टाइम, त्या टाइमला जेवढे एलिमेंट माहिती होते तेवढे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, मग चढत्या ॲटॉमिक मासने सगळे एलिमेंट अरेंज केले. आणि एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काय माहिती का, की एव्हरी 8 एलिमेंट म्हणजे हा पहिला आहे, मग दुसरा आहे, मग तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, तर हा आठवा, हा जो एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट, तर त्याच्या प्रॉपर्टी पहिल्या एलिमेंट सारख्या असतात. प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या असतात, प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्याच्या पहिल्या एलिमेंट सारख्या असतात. म्हणजे पहिल्याच्या प्रॉपर्टी 8व्या सारख्या असतील, या 9व्याच्या दुसऱ्या सारख्या असतील, 10व्याच्या प्रॉपर्टी या तिसऱ्या सारख्या असतील, असं कोण बोलला होता, हा. मग याचा फक्त हा लॉच कामाचा आहे, हा एक्झाम मध्ये येऊ शकतो. मग हे तर वरचं लिहाच लागेल की त्याने इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केलं, आणि लॉ पाठ करून घ्या की एव्हरी 8 एलिमेंट प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी कोणासारखी आहे, सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आणि एक एक्झाम्पल तर लिहाच लागेल. मग लक्षात ठेवा कोणाची प्रॉपर्टी, तर बिलकुल डोबेरायनरचं चिपकवायसाठी. डोबेरायनर मध्ये कोण कोण होते, Li, Na आणि K. तर मग लिहून टाका. फॉर एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल सोडियम इज अ 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. पहा, सोडियम इज अ 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम. सोडियम हा लिथियम पासून 8वा एलिमेंट आहेच, लक्षात ठेवा. अँड बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज, आणि दोघांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम. म्हणजे डोबेरायनरचा जर तुम्ही तो पाठ केला तर हा भागून जाते. पटकन सांगा एवढं लिहिता येईल का. जर समजा डोबेरायनर न्यूलँड ऑक्टिव्ह जर आलंच 3 मार्काला, आज लोक आलं तर नाही, पण एवढं लिहिता येईल का की त्याने इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले. एव्हरी 8th एलिमेंट हॅव प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट, दिस इज नोन एज लॉ ऑफ ऑक्टिव्ह. आणि एक्झाम्पल लिहायचं, सोडियम इज अ 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकर सांगा, पाठ कर सांगा, पाठ करून घ्या. आता याच्याबद्दल येणारे एमसीक्यू कोणते, 2च एमसीक्यू आहे. पहिली गोष्ट याच्या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह मधला सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता आणि शेवटचा कोणता. तर याच्या ऑक्टिव्ह मध्ये यानं जो ग्रुप बनवते त्याच्यामधला सगळ्यात पहिला एलिमेंट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. न्यूलँडनं जी अरेंजमेंट केली होती, न्यूलँडने जी अरेंजमेंट केली होती त्याच्यामधला सगळ्यात पहिला एलिमेंट कोणता होता, हायड्रोजन. आणि शेवटचा एलिमेंट कोणता होता, थोरियम. हे लक्षात ठेवा. रिकाम जागेमध्ये आलं काय सांगता येते. आणि महत्वाची गोष्ट, तर आता याचा लॉ बी काही टिकला नाही. यानं जी अरेंजमेंट करून दाखवली, क्लासिफिकेशन केलं, ते चुकलं होतं. त्याचा क्लासिफिकेशन फक्त एका 17व्या एलिमेंट पर्यंत चालतं. त्याने केलते अरेंज 56 एलिमेंट, 7×8 = 56 एलिमेंट त्यानं अरेंज केलते. पण सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी 8व्या सारख्या नसतात. म्हणून त्याचा एक लॉ, तो त्याचा लॉ ऑफ ऑक्टिव्ह आहे, तो फक्त 17व्या एलिमेंट पर्यंत चालला. आणि 17वा एलिमेंट कोणता होता, त्या टाइमचा कॅल्शियम. ही गोष्ट डोक्यात ठेवा की न्यूलँड्स लॉ वॉज ऍप्लिकेबल ओनली टू द 70th एलिमेंट. 17व्या एलिमेंट पर्यंतच त्याचा लॉ चालला. किती एलिमेंट पर्यंत, 17व्या. आणि आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट, 56 पैकी फक्त 17व्या पर्यंत चालला. आणि 17वा कोण होता, कॅल्शियम. तर लक्षात, पहिला हायड्रोजन, शेवटचा थोरियम, आणि 17व्या पर्यंत लॉ चालला तो कोणता होता, कॅल्शियम. समजेल. मग हे कधी कधी येणारे क्वेश्चन आहे, दरवर्षी नाही. पण न्यूलँडचा जर लॉ विचारला, आजपर्यंत आला नाही तर आला तर लिहून घ्यायचा. 1 मार्कासाठी आला तर फक्त एवढं लिहायचं, हे मधातलं आहे तेवढं. आणि जर 3 मार्काला आला, 2 मार्काला आला तर पुरं लिहायचं. एक्झाम्पल सकट जमेल, सोपं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या इकडे बघा, तुमच्या 9th बुक मधला एकमेव जो दरवर्षी येणारा मोठा क्वेश्चन, तो म्हणजे मेंडेलिव्हरचा. मोठा क्वेश्चन समजते ना, मोठा क्वेश्चन पाठ करावा लागतो तो. पण जर तुमचा उद्या पेपर असेल तर फक्त त्याची हेडिंग पाठ करून जा. पण मी म्हणतो पाठ करूनच जा, अर्धा घंटा लागलाच चालेल, कारण हा मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. नाही तर लिहून न्या कशावर तरी. लिसान चला ऐका. मग हा मेंडेलिव्ह होता तिसरा माणूस जो सगळ्यात हुशार होता, ज्यानं क्लासिफिकेशन एकदम पद्धतशीर केलं. तर यांनी काय केलं पाहून घ्या. तर यांनी पण तेच केलं की मेंडेलिव्ह ही अरेंज द 63 एलिमेंट. आता याच्या टाइमला 63 एलिमेंट माहित होते. टोटल शोध कितीचे एलिमेंटचा लागला होता, 63. त्यानं सगळ्याचे सगळे इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले. मग त्या न्यूलँडचं याचं वाक्य सेम आहे. दुसरं, ही ट्रान्सफॉर्म, इकडे बा, देन ही ट्रान्सफॉर्म दिस इनटू पिरियडिक टेबल. आणि त्याच्यापासून एक टेबल बनवला. काय बनवला, एक पुराचा पुरा टेबल बनवला. आणि तो टेबल होता केमिकल फिजिकल प्रॉपर्टीजवर डिपेंडंट. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ज्यांच्या सेम असतील त्यांना एका लाईन मध्ये टाकायचं, असं त्याचं म्हणणं होतं. आणि मेंडेलिव्ह फाउंड एक महत्वाचा लॉ समजला की विथ, जर आपण असे एलिमेंट अरेंज केले तर थोड्या रिपिटेशन नंतर त्याच प्रॉपर्टी रिपीट होतात. हे कोणाला सापडलं होतं, मेंडेलिव्हला. मग त्याच्यावरून त्याने एक पिरियडिक लॉ मांडला. आणि तो पिरियडिक लॉ एक्झाम मध्ये विचारतात. म्हणजे हे वरचे 3 पॉईंट माहित नसलेही तुम्हाला तरी चालतात, हे काही एवढे कामाचे नाहीये. पण हा आयएमपी आहे कोणता, तर मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. त्याच्या पिरियडिक लॉचं म्हणणं काय होतं ऐकून घ्या. तर द एलिमेंट्स विथ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे एक मिनिट
बेकार काम आहे. रात्रीचे बघा किती वाजले सध्या, 1:57. चला घ्या. तर त्याचं म्हणणं काय होता की ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज असतात, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, ह्या पिरियडिक फंक्शन असतात. पिरियडिक फंक्शन म्हणजे त्या बार बार रिपीट होतात. आणि कधी रिपीट होतात, जर तुम्ही एलिमेंट ऍटॉमिक मासनुसार अरेंज केले तर. आणि त्याच्यावरून त्यानं लॉ मांडला. कोणता मांडला? मेंडेलियस पिरियडिक लॉ, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मेंडेलियस पिरियडिक लॉ मी तुम्हाला लिहून देतो. त्यानं काय म्हटलं होतं? प्रॉपर्टीज, PROPERTIS. मी का लिहून देत आहे की तुम्ही पण लिहून घ्या, पाठ करा. IMPM मेंडेलियस पिरियडिक लॉ काय होता? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, ELEMENT, म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर पेरियॉडिक फंक्शन. पेरियॉडिक फंक्शनचा अर्थ होते ज्या गोष्टी थोड्या थोड्या वेळानंतर रिपीट होत असतात, त्याला आपण म्हणत असतो पेरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर THER ॲटॉमिक मासेस. पण ह्या प्रॉपर्टीज कधी रिपीट होतात? जर तुम्ही ना ते सगळे ॲटॉमिक मास नंबर नुसार अरेंज केले तर. मग प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. हा कोणाचा लॉ आहे? तर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ आहे. पाठ करून घ्या. इकडचा थोडासा कठीण होता म्हणून मी स्वतः सांगितला. हा बुक मध्ये दिलाय, असाच आहे. मग हा पाठ करा, 1 मार्क्स साठी विचारतो. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या बार बार रिपीट होतात जर तुम्ही एलिमेंट्स कसे अरेंज केले ॲटॉमिक मास नंबर नुसार. मग त्यांनी सगळे अरेंज केले आणि त्यांनी सगळ्यात पहिला पिरियॉडिक टेबल दिला. त्याला म्हणतात मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. तुम्ही जो आता शिकसान तो आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, पण हा मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल होता. याच्यात काही गोष्टी चांगल्या होत्या, काही गोष्टी खराब होत्या. आणि तुम्हाला सांगा, एक्झाम वाले कधीच चांगल्या गोष्टी विचारत नाही, ते खराब वालेच विचारतात. पण चांगल्या गोष्टी बी शिकून घेऊ की त्यांनी चांगल्या गोष्टी कोणत्या केल्या. तर त्यांनी 3 चांगल्या गोष्टी केल्या. त्या तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला एक्झाम मध्ये दिला का? तर हा हे 2च मोठे क्वेश्चन आहे, म्हणून पाठ करायचे असतील तर लगेच करून घ्या. कोणते आहे? तर चांगल्या गोष्टीला म्हणतात मेरिट्स. मेरिट्स म्हणजे फायदे, की यांना असं काय चांगलं केलं होतं याच्या पिरियॉडिक टेबल मध्ये. तर यांना काय चांगलं केलं होतं? सगळ्यात पहिले समजा त्यांनी घेतलं, पाहिलं तर आधीच्या सायंटिस्ट लोकांनी सगळे ॲटॉमिक मास नंबर काढून ठेवले होते. की ते म्हणत की लिथियमचा 7 आहे, बेरिलियमचा 9.4 आहे, बोरॉनचा 11 आहे, कार्बनचा 12 आहे, नायट्रोजनचा 14 आहे. हे ॲटॉमिक मास आहे म्हणे. पण या गड्याला त्याच्यावर भरोसा नव्हता. मग याने काय केलं माहिती आहे का? ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. त्यानं परत काढून पाहिले, काहीतरी कायचे कॅल्क्युलेशन करून त्यानं काही एलिमेंटचे ॲटॉमिक मास काढून पाहिले. आणि मग त्याला समजलं की आधीच्या सायंटिस्ट लोकांना चुकून ठेवलाय. चुकून ठेवलाय म्हणजे त्याचं चुकलंय ॲटॉमिक मास, म्हणून त्या प्रॉपर्टीज मागे पुढे होऊन गेल्या. मग त्याने त्या ॲटॉमिक मास करेक्ट केले आणि करेक्ट करून बसवले. तर लक्षात ठेवा, पहिला पॉईंट काय लिहिसान तुम्ही? की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. एवढं हेडिंग टाकायचं, म्हणजे एवढं पद्धतशीर लिहायचं, बाकीचं काही लिहिलं तर. सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल अकॉर्डिंग टू विथ देअर प्रॉपर्टीज. मग त्याची तुम्हाला माहिती आहे, त्याचा जर नंबर चुकेल असला तर ते मागे पुढे होतील. मग त्याचा नंबर त्यानं बरोबर केला. आता पहिली गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल प्रिव्हियसली डिटरमाइन, म्हणजे आधी ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती होता? 14.09 होता. बेरिलियमचा ॲटॉमिक मास कुठे होता? 14.09. आता ऍज पर द कंडिशन हे विसरून जा. 14.09 कुठे येईल सांगा बरं? 14.09 14च्या बाद येईल, म्हणजे तो येईल इथं. कोण येईल? बेरिलियम कुठे येईल? इथे येईल. 14.09 इथं होता. मग इथं त्याच्या प्रॉपर्टी मॅचच नव्हत्या. मग मेंडेलिव्ह म्हणे काय फालतूपणा आहे म्हणे, हा काऊन नाही प्रॉपर्टी मॅच होत. मग त्याने याचा ॲटॉमिक मास काढला. मग त्याला समजला की वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 0.9. मग त्याला समजलं की अरे याची व्हॅल्यू बेरिलियमची 14.9 नाही, 09 नाहीये, याची व्हॅल्यू करेक्ट व्हॅल्यू कोणती आहे? 9.4 आहे. मग त्यानं इथचा बेरिलियम उचलला आणि कुठे आणून टाकला? अटी आणून टाकला 11च्या पुढे. हेन्स बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. म्हणून बेरिलियम कुठे आला? बोरॉनच्या पुढे होता. तो पहिले कुठे होता? बेरिलियम बोरॉनच्या लय मागे होता. त्याला आणून पुढे टाकला, म्हणजे त्याला प्रॉपर जागा भेटली. मग लक्षात ठेवा, पहिला पॉईंट कोणता आहे? ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. त्यानं रिवाइज केले. कोणाचे? तर एवढं फक्त वरचं हेडिंग टाकायचं, त्याच्या खाली लिहायचं एक्झाम्पल बेरिलियम. प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09 and its corrected value is 9.4. जुनी 14.09 होती, नवीन वाली 9.4 होती. हेन्स बेरिलियम इज प्लेस बिफोर बोरॉन. म्हणून बेरिलियम हा काय बोरॉनच्या कुठे ठेवला? समोर ठेवला. समजला का पहिला पॉईंट? पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, पाठ करून घ्या जर होत असेल तर. जर मोठे क्वेश्चन होत नसेल तर सोडून द्या, काही नाही होत. आपण छोटे छोटे क्वेश्चन तर करूनच घेतले. आता दुसरी महत्वाची गोष्ट, यांनी काय केलं माहितीये का? याला माहित होतं की अस्तित्वात फक्त 56 एलिमेंट नाहीये, की भविष्यात आणखीन एलिमेंट माहित पडतील. मग तेले कुठे ठेवायचं? तर त्याच्यासाठी यानं जागा ठेवली होती. हा म्हणे हे जे रिकामे रिकामे डब्बे मी मधात ठेवतोय हे कोणासाठी आहे? तर हे त्या एलिमेंटसाठी आहे जे पुढे जाऊन तुम्हाला सापडतील. मग लोक म्हणतात वा वा, काही भारी माणूस आहे की जे पुढे येईन हे आताच सांगतोय.
म्हणे बाबा ज्ञानी महाराजनं पहिल्याच गोष्टी सांगून ठेवल्या. मग ही गोष्ट एक्झाम मध्ये लिहायची की मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजे तोपर्यंत जे एलिमेंट शोध लागलेला नाहीये त्यांच्यासाठी त्यानं रिकाम्या जागा शोधल्या होत्या. मग एवढं इम्पॉर्टंट आहे हा दुसरा पॉईंट. आता जर तुमचं पाठांतर होतच असेल तर हे खालचं बी त्याच्यात लिहून टाकायचं. त्यानं ते एलिमेंट नाही सांगितले, त्यानं जागाच नाही रिकाम्या सोडल्या, त्यानं त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बी सांगितल्या, त्या एलिमेंटचे नाव पण सांगितले, सगळं सांगलं की पुढे जाऊन तुम्हाला हा एलिमेंट सापडेल, त्याची अशी अशी प्रॉपर्टी असेल. मग विचार करा किती भारी काम आहे. आणि काही दिवसानंतर खरंच तेच एलिमेंट सापडले आणि त्याच्या प्रॉपर्टी बिलकुल त्यानं सांगितल्यानुसार होत्या. मग लोकांना समजलं की बाप मेंडेलिव्ह महाराज वॉज द ग्रेट. मग हे लय मोठे महाराज होते. मग लक्षात ठेवा ही प्रेडिक्टेड, त्यानं प्रेडिक्ट केलं दॅट एलिमेंट्स, त्यानं ते एलिमेंट्स पण प्रेडिक्ट केले ते, दिअर प्रॉपर्टीज, त्याच्या प्रॉपर्टीज पण सांगितल्या त्या, वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड, त्याच्या प्रॉपर्टी पण सांगितल्या. लॅटर ऑन नंतर these elements were discovered and the properties of these elements, ते एलिमेंट सापडले बी आणि त्या प्रॉपर्टी, त्याच्या प्रॉपर्टीज काय होत्या, मॅच्ड वेल विथ द प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. जसं मेंडेलिव्हनं सांगितलं होतं त्याच्यानुसारच त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. मग इथूनच काय मेंडेलिव्हची वाहवाही वाढली की नाही बाबा भारी माणूस आहे, त्याचा टेबल भारीवाला आहे. समजली का गोष्ट, समजली का? मग एक लक्षात ठेवा की हे डोक्यामध्ये ठेवायचं. दुसरा तिसरं, आता खूप दिवसानंतर नोबल गॅसेस डिस्कवर झाले. आता ज्यांना नोबल गॅसेस माहिती नाही त्यांना सांगून देतो, असे वाले गॅसेस ज्यांची व्हॅलेन्सी 0 असते. समजेल तुम्हाला मॉडर्न पिरियड टेबल मध्ये शिकवतो. तर असे गॅसेस ज्यांची व्हॅलेन्सी 0 असते त्याला आपण नोबल गॅसेस म्हणतो. हे नोबल गॅसेस नंतर डिस्कवर झाले. आता लोकांचा प्रॉब्लेम होता की नोबल गॅसेस तर आता आले, मेंडेलिव्हने त्याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं, आता हे कुठं ठेवू. मग लोकांना टेन्शन आलं, तो मेंडेलिव्ह म्हणे टेन्शन नको, हे सगळेचे सगळे म्हणे ग्रुपमध्ये टाकून द्या. तर जशी मेंडेलिव्हची पहिली लाईन होती, मग त्या बाद दुसरी लाईन होती, त्याच्या बाद तिसरी लाईन होती, त्याच्या बाद चौथी लाईन होती, त्याच्या बाद पाचवी लाईन होती, त्याच्या बाद 6वी लाईन होती. तसं एलिमेंटच्या अशा 6-7 लाईन होत्या की नाही, त्याच्यामध्ये मेंडेलिव्हने त्याच्या आधी एक ग्रुप बनवला आणि त्याला म्हटलं झिरोथ म्हणजे 0 नंबरचा ग्रुप, कारण 1च्या आधी काय ते 0. आणि याच्यामध्ये सगळेचे सगळे नोबल गॅसेस टाकून दिले. म्हणजे नोबल गॅसेस 30 टाका म्हणे काहीच टेन्शन येणार नाही. आणि तसंच झालं पहा. देअर वॉज अ नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल नोबल गॅसेस साठी जागाच नव्हती. व्हेन नोबल गॅसेस सच एज हेलियम, निऑन, ऑर्गॉन हे नोबल गॅसेस असतात, हे जेव्हा डिस्कवर झाले 19th सेंचुरी म्हणजे 1900 मध्ये, मला सांगा आता ते कुठं ठेवतील, ठेवसान कुठं. म्हणून मेंडेलिव्ह क्रिएटेड 0 ग्रुप. मेंडेलिव्हने कोणता ग्रुप तयार केला, 0 ग्रुप. मग हा मेंडेलिव्हने 0 ग्रुप तयार केला विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल टेबल. आणि ओरिजिनल टेबलला काहीच डिस्टर्ब नाही केलं, जसं तसं ठेवलं. इन विच नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. आणि त्या ग्रुपमध्ये नोबल गॅसेस मस्त बसले, काहीच टेन्शन, एकदम प्रॉपर्टीज आणि काही न ब्रेक तो करता. मग सांगा पटकन लक्षात राहील का. मग ही मेड 0 ग्रुप फॉर द नोबल गॅसेस, मेड 0 ग्रुप फॉर द नोबल गॅसेस. मग हा पुढचा पॉईंट टाकून घ्या, पटकन लिहा वरचा पॉईंट, वर हेडिंग टाकायचं काय, 3rd पॉईंट कोणता, 0 ग्रुप GROUP फॉर नोबल NOBLE गॅसेस, असं लिहून टाकायचं. आणि त्याच्या खाली हे भारवून लिहून टाकायचं. मग हे 3च आहे. समजले का मेरिट कोणकोणते आहे. तर सगळ्यात पहिला ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज. दुसरं कोणतं होतं, प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज अँड एलिमेंट्स. आणि तिसरी गोष्ट किंवा केप व्हॅकंट प्लेसेस फॉर द नॉन डिस्कवर्ड एलिमेंट, की जे डिस्कवर झाले नाही त्यांच्यासाठी व्हॅकंट प्लेसेस सोडल्या. आणि तिसरं काय लिहायचं, हे लिहायचं 0 ग्रुप फॉर नोबल गॅसेस. समजेल मस्त. आता ज्यांचं पाठ होते त्यांनी हे पाठ करून घ्या. आणि हे जर पाठ करायची इच्छा नसेल तर भाऊ हे पाठ करूनच घ्या, आणि हे एक्झाम मध्ये येतेच. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हचं काय काय चुकलं होतं ते. मग आता सगळ्यात पहिले मेंडेलिव्हची गोष्ट ही चुकली होती की मेंडेलिव्हनं जे अरेंजमेंट केली होती, अरेंजमेंट म्हणजे जे एलिमेंट अरेंज केले होते ते ॲटॉमिक मास नंबरनुसार केले होते. आता त्याला ॲटॉमिक नंबरचा कन्सेप्ट माहितच नव्हता, म्हणून त्यानं काय केलं, सगळेचे सगळे एलिमेंट कशानुसार अरेंज केले, ॲटॉमिक मास नंबर केले. आता मास नंबरनुसार केल्याने त्याच्यानं बरंचसं चुकलं. काय काय चुकलं पाहून घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्ही लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास नंबर हा कधीच होल नंबर नसतो. होल नंबर समजते तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे होल नंबर आहे. पण 12.5 16.6 हे झाले कोणते नंबर, पॉईंट वाले नंबर. मग आता प्रॉब्लेम असा आहे की हे पॉईंट मध्ये असते, ॲटॉमिक मास पॉईंट मध्ये असते. लक्षात ठेवा ते कसं आहे ते नंतर पाहा 11वी मध्ये, पण ॲटॉमिक मास पॉईंट मध्ये असते. मग आता यानं पॉईंट पण नाही लिहिलं तर हा पॉईंट वाल्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे जसं जर असं दिसलं कुठं तुम्हाला 14.9 तर याला हा 15 लिहे, आणि असं असलं कुठं 15.1 तर याला हा 15 लिहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे की होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट इज कॉन्स्टंट. आता बऱ्याच याचं पाहून घ्या. पहिल्या होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट लाईक कोबाल्ट आणि निकेल इज सेम. याचा होल नंबर ॲटॉमिक मास सेम येते. पहा होल नंबर ॲटॉमिक मास सेम येते. जसं या दोघेचे बी 59 येते.
कोबाल्टचा ऍटॉमिक मास आणि निकेलचा ऍटॉमिक मास दोघांचा होल नंबर ऍटॉमिक मास 59 येते. मग आता त्याच्यामुळे तिथं कन्फ्युजन तयार झालं. देअरफॉर देअर वॉज अ एम्बिग्युटी. एम्बिग्युटी या जागी कन्फ्युजन हा शब्द यूज केला चालतं. एम्बिग्युटीचा अर्थच कन्फ्युजन होते. तर देअर वॉज अ कन्फ्युजन. कशाचं कन्फ्युजन होतं? इन द सिक्वेन्स. त्याच्या सिक्वेन्सचा प्रॉब्लेम होता की इन मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल की आता पुढे कोणाला ठेवू, कोबाल्टले पुढे ठेवू की निकेलले पुढे ठेवू, कारण दोघांचा ॲटॉमिक मास नंबर किती येते? 59 येते. मग पहिले लिहायचं द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स लाईक कोबाल्ट अँड निकेल इज सेम, दॅट इज 59. देअरफॉर देअर वॉज अ एम्बिग्युटी की देअर वॉज अ कन्फ्युजन रिगार्डिंग द सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे कोण पहिले असेल कोण नंतर असेल, याच्यामध्ये काय होता? प्रॉब्लेम होता. पटकन पहिला पॉईंट पाठ करा, लवकर पाठ करा, व्हिडिओ पॉज करा आणि पटकन पाठ करा. झाला पहिला पॉईंट पाठ. आता दुसरा पॉईंट पाठ करा. कोणता दुसरा पॉईंट आहे? की आयसोटोप. आता आयसोटोप बद्दल काय समजते तुम्हाला? काही आठवते का? तर आयसोटोप म्हणजे काय ते? तर एकच एलिमेंट असतो पण त्याचं 2-3 रूप असतात ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं वजन अलग अलग असते. मग लक्षात ठेवा. आता इकडे पहा. आता आयसोटोप, आयसोटोप याच्याबद्दल एक शब्द लक्षात ठेवा. याच्याबद्दल एक क्वेश्चन बी आहे, मोठा क्वेश्चन याच चॅप्टर मध्ये, तो पाठ करावा लागतो. आयसोटोपचं सेम प्रॉपर्टीज असतात. आता मला PROPERTIS प्रॉपर्टीज. आता मला सांगा, जर आता लक्षात, एलिमेंटचे जे आयसोटोप असतात त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतात? सगळ्याच्या सेम. जसं कार्बन 12 आहे, कार्बन 14 आहे. कार्बन 12, कार्बन 14 हे आयसोटोप आहे. मग मला एक सांगा, कार्बन 12, कार्बन 14 हे जर कार्बनचे आयसोटोप आहे तर मला सांगा त्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहे, तर त्याचा मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये ते कुठं असायला पाहिजे? तर ते सेम ठिकाणी असायला पाहिजे, सेम प्लेस. आता त्याच्या प्रॉपर्टी सेम आहे तर ते कशा ठिकाणी असले पाहिजेत? सेम प्लेसवर असले पाहिजेत. पण त्यांचा ऍटॉमिक मास डिफरंट असतो. लक्षात ठेवा, त्यांचा जो ऍटॉमिक मास असतो तो काय असतो? डिफरंट असतो. डिफरंट म्हणजे अलग अलग असतो. आता तुम्ही मला सांगा, त्याचा जर ऍटॉमिक मास अलग अलग आहे, ऍटॉमिक मास म्हणजे वजन अलग अलग आहे, तर ते कशानुसार अरेंज केले? ऍटॉमिक मास नंबर नुसार. मग ज्याचा ऍटॉमिक मास पहिले येईल तर 12 वाला पहिले येईल आणि त्याच्यानंतर 14 वाला येईल. आता तुमचं असं म्हणणं आहे की त्याचं प्रॉपर्टीज सेम आहे, ते एका जागेवर ठेवा. ऍटॉमिक मास डिफरंट आहे, याचा अर्थ त्याची जागा कशी असली पाहिजे? डिफरंट असली पाहिजे. ERENT, डिफरंट प्लेस. आता पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करतात? हे म्हणते एका जागी ठेवा, हे म्हणते अलग जागी ठेवा, तर ठेवा कुठं? म्हणून तिथं हे बी कन्फ्युजन होतं की पोझिशन ऑफ आयसोटोप कधी मेंडेलिव्हला जमलंच नाही. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की आयसोटोप वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हच्या नंतर लागलं तर आयसोटोप माहिती पडले लोकांना, पण आयसोटोपला मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये ठेवता आला नाही. कारण काय? ऍज आयसोटोप हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर अलग अलग असतो. आता करा तर कराच आहे. अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. म्हणून त्याला मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये ठेवणं कठीण गेलं होतं. मग ही गोष्ट एक्झाम मध्ये विचारली तर लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट पटकन पाठ करा, मी साईड लावतो, लिहून घ्या. केला पाठ. आता थर्ड पॉईंट पहा. थर्ड पॉईंट मस्त सोपा आहे, काय टेन्शन नाही याचं. लक्षात ठेवायचं की एक मला गोष्ट सांगा. आता पहा, जे ॲटॉमिक मास नंबर असतात ते एका लाईननं नसतात. जसं 1 च्या बाद 2 येते, 3 च्या 4, 5, 6 असं नसते. ॲटॉमिक मास नंबर तुटत असतात. कधी म्हणतातच 25, मग त्याबाद डायरेक्ट 28, मग 29, मग 35. मग आता तुम्ही सांगा हे एका लाईन आहे का? नाही. तर व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, द राईज इन ॲटॉमिक मास, जे ॲटॉमिक मासची चढ असते, वॉज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. तो एका लाईननं नसते. पाहून घ्यायचं. एक्झाम्पल बी द्यायला पहा. पहिले 108 आहे, मग डायरेक्ट 112 आहे, मग 113 आहे, मग डायरेक्ट 118 आहे, मग डायरेक्ट 122, मग लागलं तर 125, मग 127. आता हा एका सरळ लाईन मध्ये वाढून राहिला का? की एक एक न वाढत आहे, 2-2 वाढत आहे? नाही. मग हे युनिफॉर्म नाहीये. एका सरळ लाईनने ते वाढत नाही, कुठेही वाढतात. मग इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट. मग आता हे सांगणं कठीण आहे की पुढे जाऊन या दोन एलिमेंटच्या मधात किती एलिमेंट सापडतील हे सांगणं कठीण आहे. आता तुम्ही फिक्स मध्ये सांगू शकत नाही ना की याच्या मधात कोण येईल, कारण तुम्ही म्हणता याच्या मधात 1 येईल. काय सांगता येते? 14, 15, 16, 17, 4 येऊ शकतात. कधी म्हणेन की नाही सर याच्यामध्ये 4 येतील, कधी कधी एखादा एलिमेंट मधात येणारच नाही. मग या दोन हेवी एलिमेंटच्या मधात कोणता एलिमेंट येईल हे कोणी सांगू शकत नाही. मग हा मेन प्रॉब्लेम होता की प्रेडिक्शन करणं भारी जात होतं की व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर, तर त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नसते, म्हणजे त्या युनिफॉर्मली राईज होत नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोन हेवी एलिमेंट मध्ये कोणता नवीन एलिमेंट डिस्कवर होईल हे सांगणं, हे प्रेडिक्ट करणं कसं जाते? कठीण जाते. आणि त्याचं एक्झाम्पल हे आहे. हे एक्झाम्पल नाही लिहिलं चालते, पण वरचा पॉईंट लिहायला लागते. तिसरा पॉईंट लक्षात ठेवा की नॉन युनिफॉर्म इन्क्रीज किंवा राईज इन ॲटॉमिक मास नंबर. त्याचं हेडिंग लिहायचं, नॉन युनिफॉर्म राईज इन ॲटॉमिक मास नंबर. पटकन लिहून घ्या. लिहिला? केला पाठ? चलो नेक्स्ट, शेवटचा पॉईंट.
आता तकलीफ होती फक्त हायड्रोजनची. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा प्रॉब्लेम काय? हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज ह्या हॅलोजन सोबत पण जुळतात. आता हॅलोजन काय असते नंतर सांगतो तुम्हाला, राहू द्या. आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी अल्कली मेटल सोबत पण जुळतात. आता अल्कली मेटल पण नंतर सांगेन, पण लक्षात ठेवा की याच्या प्रॉपर्टी दोन ग्रुप सोबत जुळतात. हायड्रोजन म्हणते मी इकडे जातो अल्कली मेटलकडे, जे पहिल्याच लाईन मध्ये आहे, आणि हा म्हणते मी हॅलोजन मध्ये बी जातो, की जे 8व्या लाईन मध्ये आहे. मग आता सांगा हायड्रोजनला ठेवा कुठं? त्याच्या प्रॉपर्टी पहिल्यासारख्या बी 8व्यासारख्या आहे. मग ठेवसाल कोणत्या ग्रुपमध्ये? त्याला अल्कली मेटल सोबत ठेवसान की हॅलोजन सोबत ठेवसान? मग हा मेन प्रॉब्लेम होता, पोझिशन ऑफ द हायड्रोजन. हा त्याच्यापेक्षा मेन प्रॉब्लेम आहे की रात्री 3 वाजता झोप येते. तुम्ही म्हणता सर दुपारी व्हिडिओ शूट करता, तर बाळा दुपारी बाहेर जावं लागतं कमवण्यासाठी, कारण घर बी मला चालवावं लागतं, भारी काम आहे. चलो, तर काय होतं, पोझिशन ऑफ हायड्रोजन हा मेन प्रॉब्लेम होता. मग का रे यार, दिवस मा बाहेर जाते, संध्याकाळी लाईव्ह क्लास असतात, रात्री शूट करायला लागते वन शॉट. वर्स्ट जिंदगी आहे, पण मजा येऊन राहिली. युट्यूब ग्रो होत आहे. इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. मग हायड्रोजनला कुठं ठेवायचं? इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल, म्हणजे त्याला ग्रुप 1 पण ठेवायचं, और ग्रुप 8 की हॅलोजन सोबत ठेवायचा. हा मेन प्रॉब्लेम होता. मग हे पाठ करून घ्यायचं, त्याच्या खाली 2 डब्बे काढून द्यायचे. याच्यामध्ये प्रॉपर्टी दाखवायला आहे हायड्रोजनच्या प्रॉपर्टी अल्कली मेटल सोबत कशा जुळतात, आणि याच्यात दाखवायला आहे की हायड्रोजनच्या प्रॉपर्टी हॅलोजन सोबत कशा जुळतात. हे टेबल नाही बी काढले चालते. मग हे 2 लिहिजा. सांगा पटकन 4 पॉईंट लिहिता येतील का? 3 मार्काला येईल क्वेश्चन. मग चारीचे चारी रटारट रट्टे मारून घ्या. आताच मोस्ट टाइमपी क्वेश्चन आहे, सांगून घ्यायला, ऐकून घ्या. इकडे पाहिजे मोस्ट टाइमपी क्वेश्चन येतेच, म्हणून करूनच घ्या. समजलं? मस्त. चल नेक्स्ट पाहता. याच्या बाद ह्या रिकाम जागा पाठ करा, याच्यावर एमसीक्यू येतो रो, दरवर्षी एमसीक्यू येतो, म्हणून मी या मधात टाकलाय की ट्रायड काय होते. तर ट्रायड काय होतं तुम्ही डायरेक्ट आन्सर काढले याच्यामध्ये. मी काही क्वेश्चन नाही. ट्रायड काय असतात? ऍव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ऍटॉमिक मास. तर काय ट्रायड मध्ये आपण काय शिकलो की पहिल्याचा आणि तिसऱ्याचा ऍव्हरेज घेतला की बरोबर मध्याचा ऍटॉमिक मास भेटेल. ट्रायड कोणाचं होतं? तर ट्रायड होतं डोबेरानरचं. दुसरी गोष्ट, ऑक्टेव्ह कोणाचा होता? तर ऑक्टेव्ह न्यूलँडचा होता. आणि प्रॉपर्टीज ऑफ द 8th एलिमेंट सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. 8व्याच्या प्रॉपर्टीज पहिल्यासारख्या असतो म्हणे. नंतर ऍटॉमिक नंबर काय असते? तर लक्षात ठेवा, प्रोटॉन. लक्षात ठेवा, माहिती आहे ना ऍटम कसा असते. तर या ऍटम मध्ये अंदर किती प्रोटॉन आहे किंवा बाहेर किती इलेक्ट्रॉन आहे, याच्यावरून कोण ठरते? ऍटॉमिक नंबर ठरते. तर अंदर किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, यालाच काय म्हणतो आपण? ऍटॉमिक नंबर, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. आणि लक्षात ठेवा की ऍटॉमिक नंबरचा शोध कोण लावला होता? तर मोस्ले, हेनरी मोस्ले. नाव लक्षात ठेवा, काय नाव आहे त्याचं? हेनरी मोस्ले, त्यांनी लावला होता. नंतर पिरियड्स. पिरियड्स काय असतात? तर लक्षात ठेवा, इकडे लक्षण, हे काही कामाचं तर नाही आहे. सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युला, समजेल थोडं थोडं तुम्हाला. हे कोण सांगितलं होतं? मेंडेलिव्हने सांगितलं होतं पिरियड्स बद्दल. न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असते? तर न्यूक्लियस म्हणजे माहिती आहे ना, न्यूक्लियस म्हणजे ऍटमचा जो सेंटर असते याला काय म्हणतो? न्यूक्लियस. आणि ऍटमचं सगळं वजन याच्याच अंदर असते. तर कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्या अंदर हेच तर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि याच्यामध्ये सगळं वजन भरलेलं असते. त्याला म्हणतात ऍटमचं न्यूक्लियस. आणि त्याच्याबद्दल कोणा सांगितलं होतं? रुदरफोर्डनं. तो बघा रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट होता त्याच्यानुसार. नंतर इलेक्ट्रॉनच्या बद्दल कोण सांगितलं होतं? तर हे लाइटेस्ट, सगळ्यात हलके असतात, आणि दुसरी गोष्ट याचं वजन धरतच नाही, आणि हे निगेटिव्ह असतात. आणि त्याच्याबद्दल कोणा सांगलं होतं? थॉम्सननं. तर हे रिकाम जागा जोड्या पाठ करून घ्या. हे विचारतील. हे मधातला नाही विचारला आज लोक जिंदगीत कधीच, हे विचारतात याच्यासोबत डायरेक्ट. मग इलेक्ट्रॉन म्हटलं की जे थॉम्सन, न्यूक्लियस म्हटलं की रुदरफोर्ड, पिरियड्स म्हटलं की मेंडेलिव्ह, ऍटॉमिक नंबर म्हटलं की मोस्ले, ऑक्टेव्ह तर आपल्याला माहिती आहे, आणि हे 2 माहिती आहे. हे कामाचं आहे म्हणून मी घेतलंय मधात. आता आपल्याला शिकायचं आहे की नवीन जो या 3 लोकांनी जे चूक केली ते म्हणजे येणं जे एलिमेंट असे अरेंज केलते ते ऍटॉमिक मास नुसार केलते, म्हणजे ऍटमच्या वजनानुसार केलते. आता प्रॉब्लेम असा आहे, ऍटमच्या वजनानुसार नाही चालत. तर तुम्हाला कशानुसार करावं लागते? तुम्हाला ते करावं लागते ऍटॉमिक नंबरनुसार. तर तुम्हाला जर ऍटॉमिक नंबर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगून देतो की तुमचा जो ऍटम असतो, हा बघा, हा जो ऍटम आहे, हा कोण आहे? ऍटम आहे. या ऍटमच्या अंदर न्यूक्लियस असते, याला न्यूक्लियस म्हणतात, LEUS. आणि या न्यूक्लियसच्या अंदर 2 गोष्टी असतात. एक असतात प्रोटॉन जे पॉझिटिव्ह असतात, आणि एक न्यूट्रॉन असतात जे निगेटिव्ह नसतात. त्याच्यावर चार्जच नसते, ते न्यूट्रल असतात. आणि इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. इलेक्ट्रॉन कुठे फिरत असतात? बाहेर फिरत असतात, असे गोल 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 फिरत असतात. तर लक्षात ठेवा, हे प्रोटॉन
आणि इलेक्ट्रॉन नेहमी सेम असतात, म्हणजे 10 प्रोटॉन असले 10 इलेक्ट्रॉन असतील, 5 प्रोटॉन असले तर 5 इलेक्ट्रॉन असतील. तर ही गोष्ट डोक्यात ठेवा की हा जो नंबर आहे प्रोटॉनचा नंबर त्याला म्हणतात ऍटॉमिक नंबर, किंवा हा इलेक्ट्रॉनचा नंबर त्याला म्हणतात ऍटॉमिक नंबर, कारण दोन्ही सेम आहे. मग जर याच्यात 10 इलेक्ट्रॉन आहे तर प्रोटॉन किती असतील 10, म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर बी किती असेल 10. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही ऍटॉमिक नंबर ही प्रॉपर्टी ऍटॉमिक मास नंबर पेक्षा मेन आहे. हे कोण सांगलं होतं? हेनरी मोसलेनं सांगलं होतं. मग हेनरी मोसलेनं काय केलं जर विचारलं, लक्षात ठेवा, ही शोड दॅट ऍटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ दॅन ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास पेक्षा ऍटॉमिक नंबर ही मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे कोणाची? तर ऍटमची. हे कोण सांगितलं होतं? हेनरी मोसलेनं. आणि त्याच्याच नुसार एक मग नवीन टेबल तयार करण्यात आला ज्याच्यामध्ये एलिमेंट कशानुसार अरेंज केले होते? ऍटॉमिक नंबर नुसार केले होते. तर लक्षात ठेवा, इकडे पहा. इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, जो मॉडर्न पिरियोडिक टेबल त्या एलिमेंट्स आर अरेंज इन ऍज पर द ऍटॉमिक नंबर. तर आता वजनानुसार अरेंज केले नाही, तर ऍटॉमिक नंबर नुसार केले, आणि याचं हे सगळ्यात करेक्ट होतं. मग यानं पण एक लॉ मांडला. याचं म्हणणं असं होतं की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात जर तुम्ही त्याला ऍटॉमिक नंबर नुसार अरेंज केलं तर. मग न्यूलँड बी तसंच काहीतरी बोलला होता. न्यूलँडने मेंडेलिव्ह काय म्हणतो की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात जर तुम्ही त्याला ऍटॉमिक मास नंबर नुसार अरेंज केलं तर. म्हणजे याचा लॉ त्याचा लॉ सेमच आहे. कसा आहे तो सेम तर पाहून घ्या. लक्षात ठेवा की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, मी का सांगतोय हे कामाचं आहे म्हणून लिहून घ्या पटापट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट मी जे लिहून देतो ते मोस्ट आयएमपी असते. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट लक्षात काय लिहितोय आपण? मॉडर्न पेरियोडिक लॉ. म्हणजे जो नवीन टेबल आहे पिरियोडिक टेबल त्याचा लॉ लिहितोय आपण. मग प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पेरियोडिक फंक्शन. तुम्ही म्हणसाल सर हा तर मेंडेलिव्ह सारखाच आहे. हो बाळा, बिलकुल मेंडेलिव्ह सारखाच आहे, बिलकुल इथपर्यंत सेम आहे. ऑफ इट्स, लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन. हे बिलकुल मेंडेलिव्ह एवढंच आहे. ऑफ इट्स इथपर्यंत मेंडेलिव्ह सारखं आहे. फक्त मेंडेलिव्ह मध्ये लिहायचा ऍटॉमिक मास नंबर, आणि मॉडर्न पिरियोडिकचा जर विचारला तर लिहायचा ऍटॉमिक नंबर. मग हा फक्त एक शब्द बदलते. कोण घ्या, हा एक शब्द लक्षात ठेवा. हा एकच शब्द बदलते. कोणता शब्द आहे हा? एवढासा शब्द. हा एवढासा शब्दच मेन तकलीफ आहे. मग हा शब्द कोणता? ऍटॉमिक नंबर. लक्षात ठेवा, मॉडर्न पिरियोडिक टेबल असला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर. आणि जर समजा कोणता लॉ आला? तो आपल्या वाला आला, तर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास नंबर. मग मेंडेलिव्ह म्हटलं की मास नंबर, मेंडेलिव्हचा एम फॉर मास नंबर, आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये लिहायचा ऍटॉमिक नंबर. लक्षात राहील? समजेल का? बस मग हे दोन रूल तर पाठ करूनच घ्यायचा. याच्यापैकी एखादा एक मार्कासाठी यावर्षी बोर्डमध्ये येऊनच जाईल. आता तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल बद्दल मी सगळं सांगतो, फक्त त्याच्या आधी मी थोडासा ब्रेक घेतो. तोंडावर पाणी मारून येतो, झोप लागते नाही तर ऐका, मॉडर्न पिरियोडिक टेबल बद्दल दरवर्षी क्वेश्चन खूप सारे क्वेश्चन येतात. मग या टेबल बद्दलच्या आयएमपी गोष्टी मी सांगतो, इतक्या सोप्या पद्धतीने सांगतो की टेबल पाठवून जाईल. पहिले तर या टेबलला म्हणतात मॉडर्न पिरियोडिक टेबल, किंवा यालाच म्हणतात लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. मग याला दोनपैकी कोणतेही नाव विचारलं तर दोन्हीचा अर्थ सेमच होतो की हा टेबल. मग हा आताच्या लोकांच्या सायंटिस्ट लोकांना बरोबर 118 एलिमेंट पासून हा टेबल बनवला, ज्याच्यात बरोबर काहीतरी तयार केलं. आता या टेबल बद्दलच्या सगळ्या खास गोष्टी मी तुम्हाला सांगतो, एका मिनिटात पाठ करून देतो. चला पहिल्यापासून काय करू या टेबल बद्दल. तर सगळ्यात पहिले समजा याच्यामध्ये तुम्हाला उभ्या लाईनी दिसतात. मग याला म्हणतात ग्रुप्स. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये जेवढ्या बी व्हर्टिकल लाईन दिसतात, उभ्या लाईनी दिसतात, ही पहिली उभी लाईन, ही दुसरी उभी लाईन, ही तिसरी उभी लाईन, ही चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. तर या भरव्या सर्वच्या सर्व व्हर्टिकल लाईनला, उभ्या लाईनला म्हणतात काय? म्हणतात ग्रुप्स म्हणतात. काय म्हणतात? ग्रुप्स. मग जर कोण विचारलं एक्झाम मध्ये की व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स, तर काय सांगतात? देअर आर 18 व्हर्टिकल लाईन्स किंवा व्हर्टिकल कॉलम्स. देअर आर 18 व्हर्टिकल कॉलम्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल कॉल्ड ॲज ग्रुप. याची डेफिनेशन पुढे आहे मेन्शन केलेली, मी टेन्शन घेऊ नका. मग 18 व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज ग्रुप. याच्यात आडवे बघा किती आहे? तर याच्या आडवे 7 आहे. पहा याच्यात आडवे किती आहे? तर पहिला एक आडवा, ही दुसरी आडवी लाईन, ही तिसरी आडवी लाईन, ही चौथी आडवी लाईन, ही पाचवी आडवी लाईन, ही 6वी आडवी लाईन, ही 7वी आडवी लाईन. किती आडव्या लाईनी आहे? 7 आडव्या लाईनी आहे. आणि या 7 आडव्या लाईनी म्हणतात पिरियड्स. काय म्हणतात त्यांना? पिरियड्स. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की यांना ग्रुप्स म्हणतात. या सगळ्यांना काय म्हणतात? ग्रुप्स म्हणतात. मग 18 ग्रुप्स असतात आणि आडव्या लाईनी किती असतात? 7. मग देअर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. तिथं आडव्या 7 लाईनी आणि त्यांना म्हणतात पिरियड्स. काय म्हणतात त्यांना? पिरियड्स. मग ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी जाम फिक्स करून ठेवा की 18 व्हर्टिकल कॉलम कॉल ॲज अ ग्रुप्स,
7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड्स. राहील लक्षात? अरे डोक्यात जाईल का? पटकन सांगा. जाईल पुरं क्लीन डोक्यात? मस्त, व्हेरी गुड. मग ही सगळ्यात बेसिक गोष्ट समजायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल सर हे खाले काय आहे, तर खाले काही नाही बाळा, इथं जी असते ना याच्यातलंच बाहेर काढून हे ठेवलंय, कारण याच्यात मावत नव्हतं मग बाहेर ठेवलं. मग हे जे दोन लाईनी दिसतात यातल्या एका लाईनला म्हणतात लॅन्थॅनाइड, लॅन्थॅनाइड, आणि याला म्हणतात ऍक्टिनाइड. मग एवढं लक्षात ठेवायचं फक्त. सांगा पटकन, एवढं लक्षात राहील का? मग 18 व्हर्टिकल कॉलम कॉल्ड ॲज ग्रुप्स, 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पिरियड्स, आणि एकदा कॉलम आणि ग्रुप्स आणि पिरियड्सची डेफिनेशन विचारली होती. जमेल? सिंपल साधी डेफिनेशन आहे, राहील लक्षात? मग आता असं करल्यामुळे असे एवढे मोठे डब्बे 18 व्हर्टिकल कॉलम आणि 7 हॉरिझॉन्टल रोज केल्यामुळे याच्यात टोटल 118 डब्बे बनतात. किती डब्बे बनतात? 118 डब्बे बनतात. आणि प्रत्येक डब्यामध्ये एक एक एलिमेंट टाकतात. प्रत्येक डब्यामध्ये किती किती एलिमेंट टाकतात? एक एक एलिमेंट टाकतात फक्त. टोटल किती बनले होते पाहून घ्या, 118. आणि प्रत्येक डब्यामध्ये एक एक एलिमेंट टाकला होता. प्रत्येक डब्यामध्ये किती एलिमेंट टाकला होता? एक एक एलिमेंट टाकला होता. आणि हे सगळं असं बनलं. मग याच्यामुळे तुम्हाला जर कधी विचारलं, याच्यावर मोठा क्वेश्चन येऊ शकतो. मोठा क्वेश्चन समजतो ना, की पुरा 3 मार्काला टेबल एक्सप्लेन करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय लिहायची, त्याच्यातली पहिला पॉईंट काय लिहायचा? सगळ्यात पहिला पॉईंट लिहायचा हा वाला, की हा मॉडर्न पिरियोडिक टेबल कसा अरेंज केला होता, तर याच्यामध्ये सगळे एलिमेंट ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केले होते. पहिला पॉईंट हा लिहायचा. कशानुसार अरेंज केले होते? ॲटॉमिक नंबरनुसार. की इन मॉडर्न पिरियोडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनुसार. राहील लक्षात? दुसरं काय करायचं, तर दुसऱ्या याच्यामध्ये डेफिनेशन लिहून टाकायची ग्रुपची आणि पिरियडची. तर ही झाली पहिली तुमची पिरियडची डेफिनेशन. देअर आर 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज अ पिरियड्स, 1 to 7 झाली पिरियड्सची डेफिनेशन. देअर आर 18 व्हर्टिकल कॉलम कॉल्ड ॲज ग्रुप्स फ्रॉम 1 to 18 झाले की नाही? मग दोन डेफिनेशन इथंच आहे. तर दुसरी काय करायचं, तर दुसऱ्या डेफिनेशन लिहायचं. समजलं एवढं? आता पहा, त्याच्या बाद लिहायचं की खाली ते 2 डब्बे पडले होते ते कोणते होते, तर खाली पडलेले डब्बे कोणते होते, तर तिसऱ्यांदा ते खाली पडलेले डब्बे सांगायचे. की देअर आर 2 series ऑफ एलिमेंट्स प्लेस सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबलच्या खाली 2 सिरीज अशा ठेवलेल्या आहेत. ते कोणत्या आहेत? दीज आर कॉल्ड ॲज लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइड. त्यालाच आपण काय म्हणतो? एकाला लॅन्थॅनाइड म्हणतो, दुसऱ्याला काय म्हणतो? ॲक्टिनाइड म्हणतो. समजलं? आता त्याच्यामुळे काय होते, तर चौथा पॉईंट लिहायचा की the arrangement of the periods and groups result into formation of 180 boxes. त्याच्यामुळे 118 बॉक्स तयार होतात. आणि each box corresponding to 1 element. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये एक एक एलिमेंट प्लेस केला जातो. प्लेस फॉर 1 एलिमेंट. प्रत्येक बॉक्स मध्ये एक एक एलिमेंट ठेवला जातो. 4 पॉईंट तुमच्यावर तयार आहे. पहा किती सोपे होते. मग पहिला ॲटॉमिक नंबरनुसार अरेंजमेंट, नंतर पिरियड्स आणि ग्रुपची डेफिनेशन, तिसरं ते खालचं लॅन्थॅनाइड, ॲक्टिनाइड, आणि चौथं 118 डब्बे तयार होतात. सांगा पटकन लक्षात राहील का? हे पटकन वाचा. आता याच्या बाद 4 पॉईंट हे समजले, सोपे आहे. आता याच्यानंतर काय करायचंय, तर तुमचा जो पुराचा पिरियोडिक टेबल होता, आठवत्या? पहा, हा जो पुराचा पिरियोडिक टेबल होता, याला असा नाही ठेवला. याचे बी 4 ब्लॉक पाडले. किती ब्लॉक पाडले? 4 ब्लॉक. तर एक ब्लॉक पडला समोरचा, एक ब्लॉक पडला पाठीमागचा. लक्षात ठेवा, कोणता? पाठीमागचा. मग लक्षात ठेवा, 2 ब्लॉक पाडले. कोणता? समोरचा. एक पाडला पाठीमागचा. एक पाडला गड्ड्यातला. एक कोणता पाडला? गड्ड्यातला. आणि एक पाडला फेकून दिलं म्हणजे टेबलच्या बाहेर काय फेकून दिलं, तर हे फेकून दिलं. हे सगळे बाहेर फेकून दिले की नाही? फेकून दिलेले असे 4 ब्लॉक पाडले. मग लक्षात ठेवा, याला इंग्लिश मध्ये कसं म्हटलं, तर हा समोरचा होता म्हणून याला म्हटलं यस ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हटलं? समोरच्याला म्हटलं यस ब्लॉक. मग यस ब्लॉक मध्ये कोण कोण येते, तर यस ब्लॉक मध्ये लक्षात ठेवा, यस ब्लॉक मध्ये येते ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. तर ग्रुप नंबर 1 आणि 2 मध्ये येणारे सगळेचे सगळे एलिमेंट कोणामध्ये येतात? यस ब्लॉक मध्ये येतात. सोपी साधी गोष्ट समजली का? सांगा. आता पाठीमागचे कोण आहे, तर पी फॉर. आता पाठीमागचे म्हणजे कोणता झाला? पी ब्लॉक. मग पी ब्लॉक मध्ये कोण कोण येते, तर पी ब्लॉक मध्ये येतात सगळेचे सगळे हे वाले एलिमेंट. 1 2 3 4 5 6. हे 6चे 6 कोणामध्ये येतात? पी ब्लॉक, पाठीमागच्या मध्ये. आता गड्ड्यातले म्हणजे काय होते, तर गड्डा म्हणजे काय असते? गड्डा असते डाऊन. डाऊन म्हणजे खालचा. मग गड्डा म्हणजेच काय असते? डाऊन. आणि डाऊनचा काय येते? डाऊनचा येते डी. म्हणजे हा झाला तुमचा डी ब्लॉक. मग हा लक्षात ठेवायचा, हा पुराचा पुरा कोणता ब्लॉक आहे? डी ब्लॉक. मग हा पा इथून बसून 1 2 3 4 हा पुराचा पुरा असा आहे डी ब्लॉक. पुराचा पुरा कोण आहे? डी ब्लॉक. इथपर्यंत 12व्या ग्रुप पर्यंत 3 पासून 12 हा कोण आहे? डी ब्लॉक. आता कोण आहे? कोण उरला? एफ म्हणजे फेकून दिलेल्यापासून काय घेतला? एफ ब्लॉक. मग हा शेवटचा होता एफ ब्लॉक. मग याला म्हणतात लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड.
हे कोणामध्ये येतात, पुरेचे पुरे तर मग एफ ब्लॉकमध्ये. ही गोष्ट मी जी सांगितली ती डोक्यामध्ये राहील का? SPDF, एस फॉर समोरचे, पी म्हणजे पाठीमागचे, डी म्हणजे डाऊनवाले आणि एफ म्हणजे फेकून दिलेले. आता विचारलं एक्झाम मध्ये की सांगा याचे किती ब्लॉक पडतात, तर लिहिजा 5व्या पॉईंट मध्ये. काय लिहिसान 5व्या पॉईंट मध्ये, तर 5th पॉईंट सोपा लिहायचा की द मॉडर्न पिरियडिक टेबल आर डिवायडेड इंटू 4 ब्लॉक. कोणते 4 ब्लॉक, तर पहिला एस ब्लॉक ज्याच्यात ग्रुप 1 2 आहे, मग पी ब्लॉक ज्याच्यामध्ये 13 ते 18 आहे, डी ब्लॉक ज्याच्यामध्ये 3 ते 12 आहे आणि एफ ब्लॉक ज्याच्यामध्ये लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड आहे. समजलं का सांगा? मग हा झाला 5वा पॉईंट. आता 6वा पॉईंट काय लिहायचा, तर तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एक तुम्हाला झिगझॅग लाईन दिसत असेल. तुम्ही म्हणता झिगझॅग लाईन काय असते, तर पाहिलंय अशी 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 स्ट्रेट नाही तर अशी पायऱ्यांसारखी उतरते, त्याला आपण झिगझॅग लाईन म्हणतो. तर ही झिगझॅग लाईन तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असते आणि ही झिगझॅग लाईन तुमच्या मॉडर्न पिरियडिक टेबलचे 3 तुकडे करते, ज्याच्यामध्ये तुमच्या या साईडला म्हणजे कोणती साईड आहे, राईट साईड. राईट साईडला सगळेचे सगळे नॉन मेटल असतात. कोण असतात, नॉन मेटल. आठवते ना, नॉन मेटल म्हणजे धातू. आणि सगळेचे सगळे याच्या लेफ्ट साईडला, लेफ्ट साईड समजतं ना, लेफ्ट, हे सगळेचे सगळे मेटल असतात. मेटल मग लेफ्ट वर मेटल. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवजा की देयर इज अ झिगझॅग लाईन इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल which divide the table in a 3 group. On right hand side there are non-metal, on left hand side there are metals. मग तुम्ही म्हणसान तिसरा ग्रुप कोणता, तर जे याच्या बाउंड्री वरती आहे. पहा बाउंड्री वरती कोण कोण आहे, तर ॲल्युमिनियम सोडा, सॉरी हा सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, अर्सेनिक आहे, अँटीमनी आहे, टेलोरियम आहे. हे सगळेचे सगळे कोण आहे, तर हे मेटॅलॉइड आहे. म्हणजे ना मेटल ना नॉन मेटल, याच्यामध्ये दोघांच्या प्रॉपर्टीज असतात म्हणून याला म्हणतात मेटॅलॉइड. मग ही गोष्ट लक्षात ठेवजा की हे ना मेटल असतात ना नॉन मेटल असतात, हे मेटॅलॉइड असतात. मग यालाच काय म्हणतात, इकडे पहा याला काय म्हणतात, थर्ड ग्रुप. मग हे पहा तिकडे नॉन मेटल, इकडे मेटल आणि बाउंड्री वरती मेटॅलॉइड. मग हा लिहायचा 6वा पॉईंट. पटकन लिहा 6वा पॉईंट की अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन काढलेली आहे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. द मेटॅलॉइड एलिमेंट लाय अलॉंग द बॉर्डर. त्या लाईनच्या बॉर्डर वरती कोण असतात, मेटॅलॉइड असतात. म्हणून काय मेटॅलॉइड असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऑल दी मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साइड. लेफ्ट साइड वर सगळेचे सगळे मेटल असतात आणि राईट साइड वर सगळे सगळे कोण असतात, नॉन मेटल असतात आणि मधात कोण असतात, मेटॅलॉइड. सांगा पटकन 6 पॉईंट पाठ होतील का? मी इतके सोपे करून सांगितले ते आताच्या आता पाठ झाले पाहिजेत. हा 6वा पॉईंट भारीच आहे नाही नो, बट करून घ्या. चला पटकनी करा. सांगा पटकनी होतील का, लवकर बोला होतील का. मस्त. आता ऐकून घ्या, टोटल 118 एलिमेंट होते. त्या 118 एलिमेंट पैकी किती एलिमेंट, 100. युरेनियम हॅज अ ॲटॉमिक नंबर 92 अँड ऑल द एलिमेंट बियॉन्ड युरेनियम. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, म्हणजे 92 एलिमेंट पर्यंत ठीक आहे. पण 92च्या पुढचे सगळे एलिमेंट, ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर 93 थ्रू 118, 93 पासून 118 पर्यंत जेवढे बी एलिमेंट आहे, 93 पासून 118 पर्यंत जेवढे पण एलिमेंट आहे, आर मॅनमेड. ते माणसाने स्वतः बनवले, नॅचरली ऑकरिंग नाही आहे ते. आणि ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह. ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे ते जर ठेवले तर ऑटोमॅटिक त्याच्यावरून रेडिएशन निघतात आणि ते एलिमेंट गायब होऊन जातात. अँड अनस्टेबल, आणि ते स्टेबल नाहीये. अँड हॅव व्हेरी शॉर्ट लाईफ, आणि त्यांची लाईफ कशी असते, शॉर्ट असते. म्हटलं ते गायब होऊन जातात ऑटोमॅटिक, पण त्याची लाईफ कशी असते, शॉर्ट. लक्षात ठेवा. मग जर कोणी विचारलं की रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट कोणते आहे, तर 93 टू 118 वाले कोणते आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. मी कामाकामाच्या गोष्टी बरोबर टाकतो की जे एक्झाम मध्ये येऊ शकतात. अपन का कोई टेंशन नहीं है, सब कुछ ठीक ठाक सब कुछ पढ़ाया हुआ है. छोटंसं लेक्चर दिसते पण खूप कामाचं आहे. चला ऐका आता याच्या बाद महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहे, तर ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते. तर मला पहिले सांगा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय समजते का. तर लक्षात ठेवा, इकडे पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, CTRONIC, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कारण हे शिकवणं कामाचं आहे, खूप कामाचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, जर समजा एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला त्याच्यामधले इलेक्ट्रॉन पण माहिती आहे. कारण की ॲटॉमिक नंबर जर समजा काय म्हणतो मी, ॲटॉमिक नंबर 11 असेल तर इलेक्ट्रॉन बी किती असतात, 11च असतात. ॲटॉमिक नंबर 12 असला तर इलेक्ट्रॉन बी 12च असतात. ॲटॉमिक नंबर 13 असला तर इलेक्ट्रॉन बी 13च असतात. ॲटॉमिक नंबर जर 14 असला इलेक्ट्रॉन बी 14च असतात. ॲटॉमिक नंबर 15 असला तर इलेक्ट्रॉन बी 16च असतात, 15च असतात. 16 असला तर 16च असतात. 17 असला तर 17च असतात आणि 18 असला तर 18च असतात. आणि हे 18चे 18 इलेक्ट्रॉन, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये नाही फिरत. तर तुम्हाला लहानपणी कोणा शिकवलं असेल की अशा ॲटमच्या न्यूक्लियसच्या भोवती 1 2 3 4 अशा 7 ऑर्बिट असतात. किती ऑर्बिट असतात, 7. आणि याच्यामधल्या 7 ऑर्बिट पैकी
किती ऑर्बिट पैकी 7. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन मावतात, दुसऱ्यामध्ये 8च मावतात, तिसऱ्यामध्ये 18च मावतात आणि चौथ्यामध्ये 32च मावतात. याच्याबद्दल डिटेल ऐकायचं असेल तर मी एक मस्त लेक्चर बनवलेलं आहे ऑल अबाउट केमिस्ट्री, ते टाकून देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून पाहून घ्या. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्याच्यात 18, चौथ्याच्यात 32 आणि त्यानुसार जर आपण ना ऑर्बिटनुसार इलेक्ट्रॉन अरेंज केले तर त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ऑर्बिटनुसार इलेक्ट्रॉनला अरेंज करणं. तर लक्षात ठेवा, जर 11 इलेक्ट्रॉन असतील तर पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8 आणि उरलेला 1 असेल तिसऱ्या याच्यात. पहा 2, 8, 1 म्हणजे बरोबर झालं. हे पाठ करून ठेवा की इलेक्ट्रॉन 2, 8, 1 म्हणजे इलेक्ट्रॉन 11 म्हणजे ॲटॉमिक नंबर 11 खूप कामात पडेल. 2, 8, 2 पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 2. पहा पहिल्यात 2 टाकले, दुसऱ्यात 8 टाकले, उरलेले तिसऱ्या याच्यात टाकून दिला. हे झालं याचं काय येईल मग 2, 8, 3, 2, 8, 4, 2, 8, 5, 2, 8, 6, 2, 8, 7 आणि 2, 8, 8. हे झाले सगळ्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ऑर्बिट नुसार इलेक्ट्रॉन वाटणे, याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. 11चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 12चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि 17चं पाठ करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे ते. 11चं 2, 8, 1, 12चं 2, 8, 2 आणि 17चं 2, 8, 7 राहील लक्षात. आणि जेवढे इलेक्ट्रॉन तेवढाच असतो ॲटॉमिक नंबर. मग याची बेरीज केली की तुम्हाला बरोबर ॲटॉमिक नंबर भेटून जातो. भेटला. आता लक्षात ठेवा, इकडे पहा. जर समजा इकडे पहा, जर शेवटच्या ऑर्बिटमध्ये, कोणत्या ऑर्बिटमध्ये, शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असेल, तर त्याची व्हॅलेन्सी पाठ करून घ्या. काय म्हणतो मी, त्याची व्हॅलेन्सी एकच असते. जर शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी 2 असते, 3 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी 3 असते, 4 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी 4 असते आणि 5 इलेक्ट्रॉन असले तर याला 8 मधून वजा करायचं. काय करायचं, इलेक्ट्रॉन जेव्हा 4 पेक्षा वर जातात, कारण व्हॅलेन्सी 5 नसतेच, व्हॅलेन्सी 4 लोकच असते, तर याला 8 मधून वजा करायचं. 8 - 5 तर हे किती उरते 3, मग व्हॅलेन्सी 3 असते. तर 8 - 2, 8 - 6 मग व्हॅलेन्सी 2 असते. मग 8 - 7 म्हणजे व्हॅलेन्सी 1 असते आणि 8 - 8 म्हणजे व्हॅलेन्सी किती असते 0. या गोष्टीसाठी मी डिटेल व्हिडिओ टाकलाय, युट्यूबला अवेलेबल आहे. युट्यूबला नसला तर माझ्या ऍप्लिकेशनला आहे, तिथून पाहून घ्या, कारण तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ही गोष्ट डोक्यामध्ये भरा. काय भरा, तर ही गोष्ट डोक्यामध्ये पुरीची पुरी भरा की व्हॅलेन्सी काय असते. तर हे लक्षात राहील, व्हॅलेन्सी 1 वाल्याची 1, 2 ची 2, 3 ची 3, 4 ची 4. आज कन्सेप्ट शिकायला टाइम नाही आहे कारण 1 शॉट आहे. मग काय, तर 5 वाल्याची 3, 6 वाल्याची 2, 7 वाल्याची 1 आणि 8 वाल्याची किती असते व्हॅलेन्सी 0. आता मी तुम्हाला शिकवतो महत्वाची गोष्ट, ते म्हणजे काय, ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय रिलेशन असते. तर त्याच्यामधलं रिलेशन खूप महत्वाचं असते. ते महत्वाचं रिलेशन काय माहिती का, पहा. पहा, तर ग्रुप्स आणि याच्यातलं रिलेशन काय असते, जर कोण विचारलं तर मी सांगतो ते सांगायचं. चला पहा, ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रिलेशन काय असते. तर लक्षात ठेवा, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन, LAST लास्ट ऑर्बिट किंवा लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन, ELECTRON लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन हा डिसाइड करतो तुमचा ग्रुप. तुम्ही म्हणसान कसं, तर असंच की लास्ट ऑर्बिट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्यानुसार तुमचा ग्रुप डिसाइड होतो. जर लास्ट ऑर्बिट मध्ये लक्षात ठेवा, कोणत्या ऑर्बिटमध्ये, लास्ट ऑर्बिट कोणती होती, तर शेवटचा जो नंबर असतो, शेवटचा नंबर समजते ना, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं ना, हा नंबर शेवटचा, याला म्हणतात शेवटचा नंबर. हा शेवटचा नंबर सांगतो की तुमचा ग्रुप कोणता असेल. तुम्ही म्हणसान कसं, तसंच. हा शेवटचा नंबर सांगत असतो की तुमचा ग्रुप कोणता असेल. मग त्या ऍटमचा ग्रुप कोणता हे कोण सांगतो, शेवटचा नंबर सांगतो. कसं सांगतो तर पाहून घ्या. इकडे पहा पटकन पहा. तर शेवटचा नंबर जर 1 असेल, शेवटचा नंबर किती असेल, 1 असेल. शेवटचा नंबर जर 1 असेल तर त्याचा ग्रुप बी पहिलाच असतो. शेवटचा नंबर जर 2 असेल तर त्याचा ग्रुप कितवा असतो, दुसरा असतो.
म्हणजे शेवटचा नंबर 3 असेल त्याचा ग्रुप कितवा असेल? तिसरा नाही. तर यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. तर याच्यामध्ये विषय खोल आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. याची व्हॅलेन्सी अलग अलग असते, व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहे, मग ते नंतर शिकू. तर लक्षात ठेवा, जर शेवटचा एलिमेंट जर 3 असला तर याचा ग्रुप असते 13वा. जर शेवटचा एलिमेंट 4 असला तर याचा ग्रुप असते 14वा. शेवटचा एलिमेंट जर 5 असला तर याचा ग्रुप असते 15वा. शेवटचा एलिमेंट जर 6 असला तर ग्रुप असते 16वा. शेवटचा एलिमेंट 7 असला तर ग्रुप असते 17वा. आणि शेवटचा एलिमेंट 8 असला तर ग्रुप असते 18वा. आता मला पटापट कमेंट्स मध्ये आन्सर द्या की जर मी म्हणतो 281 तर या 281 चा हा 1 पाहून तुम्हाला काय वाटते? हा पहिल्या दुसऱ्या यातल्या कोणत्या ग्रुपमध्ये असेल? हा 281 कोणत्या ग्रुपमध्ये असेल? मग मला सांगा 282 हा कोणत्या ग्रुपमध्ये असेल? तर याचा शेवटचा नंबर 2 आहे. तर हा कोणत्या ग्रुपमध्ये असेल? कोणत्या उभ्या लाईन मध्ये असेल? जर समजा एखाद्याचा शेवटचा नंबर 287 आहे तर मला सांगा हा कोणत्या ग्रुपमध्ये असेल हे पाहून. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की ग्रुप कोण डिसाइड करतं? तर त्या ऍटमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं की त्याच्या बाद जो शेवटचा नंबर असेल तो कोण डिसाइड करते? तुमचा ग्रुप. तो कोण डिसाइड करते? तुमचा ग्रुप. मग हा ग्रुप कोण डिसाइड करते? तर शेवटचा नंबर. राहील लक्षात? हे खूप कामाची गोष्ट सांगतोय, लक्षात ठेव जा. जमेल? व्हेरी गुड. मग ग्रुप कोण डिसाइड करते? शेवटचा नंबर. शेवटचा नंबर जर 1 असेल तर ग्रुप पहिला, शेवटचा नंबर 2 असेल तर ग्रुप दुसरा, शेवटचा नंबर 3 असेल तर ग्रुप कोणता असते? तिसरा. सांगा पटकन, डोक्यामध्ये जाईल का? अरे हो नाही बोला. अरे बोल हो नाही. चलो मस्त. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा संबंध काय? तर लक्षात ठेवा पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बी संबंध आहे. तुम्ही म्हणसान कसं? तर लक्षात ठेवा लक्षात ठेवा नंबर ऑफ पिरियड काय PERIOD इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिट ORBIT इज इक्वल टू नंबर ऑफ पिरियड PERIOD. म्हणजे काय रे बा? जर समजा एखाद्या ऍटम मध्ये दोनच ऑर्बिट असतील, जसे याच्यामध्ये दोनच ऑर्बिट आहे 2 आणि 1, तर याचा पिरियड असेल तुमचा PERIOD. याचा पिरियड असेल दुसरा. जर एखाद्या ऑर्बिट मध्ये एखाद्या ऍटम मध्ये 3 ऑर्बिट आहे, पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, म्हणजे 3 नंबर असले तर याचा पिरियड असेल तिसरा. जर समजा एखाद्या याच्यात 2881 एखाद्या याच्यात जर 4 ऑर्बिट असल्या 1 2 3 4 तर याचा पिरियड असेल चौथा. मग लक्षात ठेवा की ऑर्बिट किती आहे? ऑर्बिट किती म्हणजे हे नंबर मोजायचे. हे नंबर म्हणजेच ऑर्बिट आहे. तर हे ऑर्बिट किती आहे हे सांगते की तुमचा पिरियड किती आहे. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची. काय म्हणतो मी? ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी अशी चांगली फिट ठेवायची की तुमचा पिरियड कोणता आहे, म्हणजे याचा पिरियड की हा एलिमेंट जो तुम्ही बोलत आहे तो एलिमेंट कोणत्या पिरियड्स मध्ये येईल, कुठे येईल, कोणत्या पिरियड मध्ये येईल. हे कशावरून समजते? तर त्याच्या ऑर्बिट वरून समजते. तर पहा नंबर ऑफ ऑर्बिट की ऑर्बिट किती आहे. तर जर 1 ऑर्बिट असली तर पहिला पिरियड, 2 ऑर्बिट असल्या तर दुसरा पिरियड, 3 ऑर्बिट असले तर तिसरा पिरियड, 4 ऑर्बिट असलं तर चौथा पिरियड, 5 ऑर्बिट असलं तर 5वा पिरियड, 6 ऑर्बिट असले की 6वा पिरियड आणि 7 ऑर्बिट असले की 7वा पिरियड. सांगा पटकन, समजेल का? राहील लक्षात? मग ही गोष्ट मी तुम्हाला प्रूफ सोबत दाखवतो. म्हणजे तुम्ही प्रूफ कुठून आणसाल? तर हे प्रूफ आहे आपल्याकडे, केमिस्ट्री ॲटॉमिक स्ट्रक्चर. हे पटकन पाहून घ्या. तुम्ही स्ट्रक्चर कडे पाहायचं फक्त, बाकी इकडे तिकडे नाही. चला पहा सगळ्यांनी. पहिले तर ग्रुप चेक करा. पहा पहिला ग्रुप पहा, त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन पहा 1 आहे, एकच आहे. पहा शेवटचा इलेक्ट्रॉन पहा किती आहे? एकच आहे. तुम्हाला एक समजेल की पहिल्या ग्रुपमध्ये सगळेच्या मागून एकच येतो. दुसऱ्या ग्रुपमध्ये पहा किती आहे? 2 2 2 2 2. म्हणजे दुसऱ्या ग्रुपमध्ये सगळ्याच्या मागे 2च येतो. 13व्या याच्यात सगळेच्या मागे 3च येतो. किती येतो? सगळेच्या मागे 3. 14व्या याच्यात सगळेच्या मागे किती येतो? 4च येतो. 15व्या याच्यात किती येतो? 5च येतो. 16व्यात किती येतो? 6च येतो. म्हणजे जो मागचा नंबर आहे तो महत्वाचा आहे. 17व्या याच्यात 7 येतो. 18व्या याच्यात किती येतो? 8 येतो. पहिल्या याच्यात फक्त 2 येत असतो हेलियम मध्ये, कारण ते हेलियम मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात, पण तो शेवटच्या याच्यात आहे. पण पहा बाकीच्या यात किती येतात? 8. मग 18व्या याच्यात नेहमी 8च येतो. तर ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी फिट करून ठेवा. काय करून ठेवा? फिट करून ठेवा की हे काही झालं तर पाठ झालं पाहिजे. राहील का? की ग्रुपचा हा शेवटचा नंबर तुम्हाला तुमचा ग्रुप सांगेल. ऍटमच्या याच्यातला शेवटचा नंबर तुम्हाला काय सांगेल? ग्रुप सांगेल. आता आळवा पक्षात ठेवा. पहा पहिल्या लाईन मध्ये एकच ऑर्बिट आहे. दुसऱ्या लाईन मधल्याची ऑर्बिट 2 असतात. पहा 2 ऑर्बिट आहे की नाही? पहा 2 ऑर्बिट आहे की नाही? सगळ्या याच्यात 2 2 ऑर्बिट आहे. पहा 2च ऑर्बिट आहे. तिसऱ्या याच्यात 3 ऑर्बिट असतात. पहा 1 2 3. पहा 3च आहे. कोणत्याही याच्यावर क्लिक केल्यानंतर 3च आहे. चौथ्या लाईन मधल्याची सगळ्याची ऑर्बिट 4 ऑर्बिट असतात. पहा 4च आहे की नाही? चौथ्या लाईन मध्ये कुठेही गेलं तर 1 2 3 4. पाचव्यात गेलं तर 1 2 3 4 5. 5च ऑर्बिट आहे की नाही?
I5 ऑर्बिट, सहाव्याच्या सगळ्याची ऑर्बिट किती आहे? सहाव्याच्या सगळ्याची ऑर्बिट 6च आहे. ही गोष्ट डोक्यामध्ये कुठं ठेवा, की तुमचं लक्षात ठेवा की जर समजा 1 ऑर्बिट, 2 ऑर्बिट, 3 ऑर्बिट, 4 ऑर्बिट, 5 ऑर्बिट, 6 ऑर्बिट, ऑर्बिट जर जेवढ्या असतील तेवढ्या नंबरचा तुमचा काय असते? पिरियड. मग ह्या गोष्टी लिहून ठेवा कुठतरी, की ग्रुप म्हणजे काय, पिरियड्स म्हणजे काय, आणि त्या कोण डिफाईन करतं? तर ग्रुप डिसाइड करतो तुमचा शेवटचा नंबर. कोणता नंबर? शेवटचा नंबर. आणि पिरियड डिसाइड करतो तुमच्या ऑर्बिट्स. राहील लक्षात? मस्त. आता तुम्हाला शिकायचे पिरियडिक ट्रेंड. तर पिरियडिक ट्रेंडची डेफिनेशन एकदा आली ती खूप प्राचीन काळात. तर पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय? तर या ह्याच्यामध्ये टेबलमध्ये एखादी प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही खाली खाली येता तेव्हा ती प्रॉपर्टी एक तर वाढत वाढत जाते, एक तर प्रॉपर्टी कमी कमी होत जाते. जसे तुम्ही इकडून इकडे जायला लागले तर एखादी प्रॉपर्टी वाढत वाढत जाते किंवा एखादी प्रॉपर्टी कमी कमी होत जाते. मग हे जे प्रॉपर्टी मधलं, त्या प्रॉपर्टी मधलं ग्रेडेशन आहे. ग्रेडेशन म्हणजे वाढ आहे किंवा उतार आहे. या गोष्टीला म्हणतात ट्रेंड, पिरियडिक ट्रेंड. मग लक्षात ठेवा, व्हेन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन अ पिरियड ऑर ग्रुप, पिरियड मधल्या किंवा ग्रुप मधल्या ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कम्पेअर्ड, जेव्हा त्या कम्पेअर केल्या जातात, देअर इज अ सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन. तर त्याच्या बदलामध्ये म्हणजे जसं की पहिले प्रॉपर्टी, याची प्रॉपर्टी 2 असेल, आपण अंदाज घेऊ फक्त एक्झाम्पल, पहिल्याची प्रॉपर्टी 2 असेल तर दुसऱ्याची 3 असेल, याची 4 असेल, याची 5 असेल, याची 6, तर 5 सगळ्याची वाढ वाढ आहे की नाही. मग ही जी सगळी प्रॉपर्टीमध्ये जे व्हेरिएशन येते, ऑब्झर्व इन द व्हेरिएशन, इट इज कॉल्ड एज पिरियडिक ट्रेंड. मग हे प्रॉपर्टी ज्या धीरे धीरे वाढत जातात किंवा धीरे धीरे कमी होत जातात याला म्हणतात पिरियडिक ट्रेंड. आणि पिरियडिक ट्रेंड आपल्याला यावर्षी 3च शिकायचे आहे. तर पहिला पिरियडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सीचा, दुसरा पिरियडिक ट्रेंड आहे ॲटॉमिक नंबरचा, ॲटॉमिक साईजचा, आणि तिसरा पिरियडिक ट्रेंड आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा. आणि याच्यावर गिव्ह रिझन आहे भाऊ 4, आणि त्या 4 पैकी एक दरवर्षी येतेच. लिहून घ्या माझं, कन्फर्म गिव्ह रिझन येते. मग पिरियडिक ट्रेंडची डेफिनेशन लवकर पाठ करा. मोठी आहे मान्य करतो, कधी कधी येत बी नाही, हुशार हुशार लेकरांनी करा, ढवाल्याने सोडून द्या. आणि ट्रेंड किती शिकायचे आपल्याला? व्हॅलेन्सीचा ट्रेंड शिकणार, ॲटॉमिक साईजचा शिकणार, नॉन मेटॅलिक मेटॅलिक कॅरेक्टरचा शिकणार. आता तो ट्रेंड कसा शिकायचा मी सांगतो. जास्तीत जास्त 10 मिनिटात सगळं लेक्चर खलास. पहा, सगळ्यात पहिले व्हॅलेन्सी म्हणजे काय असते तर आपण आता शिकलो. मला सांगा, याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? याच्या पहिला ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे. तर पहिल्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये लक्षात ठेवा, कोणा ऑर्बिट मध्ये, हे मी खालचं सध्याचं काढून टाकतो, कारण हे सध्या पाहिजे नाही मला, सध्याची तकलीफ देईल म्हणता म्हणता येईल, ते सध्याचं काढून टाकू. एवढा मोठा चॅप्टर एका घंट्यात करणं कम्प्लीट, ते बी रात्रीच्या 2 आणि 3 वाजता. आता वाजले 2:50. अरे कसं वा. चला पहा, ऐका महत्वाची गोष्ट. हा ग्रुप 1, हा ग्रुप 2, हा ग्रुप तुमचा 13, हा ग्रुप 14, हा ग्रुप 15, हा ग्रुप 16, हा ग्रुप 17, हा ग्रुप 18. मला सांगा याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती असतात? लास्ट ऑर्बिट समजते ना, लास्ट ऑर्बिट कोणता ग्रुप? याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 1, याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती असतात? 2. आता महत्वाची गोष्ट, याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 3, याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 4, 5, 6, 7, 8. मग माझा पहिला प्रश्न असा आहे की लास्ट ऑर्बिट वरून तर व्हॅलेन्सी समजते, मग मला सांगा व्हॅलेन्सी कोणाची किती? तर या ग्रुपमध्ये जेवढेही असतील त्याची सगळ्याची व्हॅलेन्सी 1, या ग्रुपमध्ये जेवढेही असतील त्या सगळ्याची व्हॅलेन्सी 2, या ग्रुपमध्ये जेवढेही असतील त्या सगळ्याची व्हॅलेन्सी 3, या ग्रुपमध्ये जेवढे असतील त्याची व्हॅलेन्सी 4, या ग्रुपमध्ये जेवढे असतील त्याची व्हॅलेन्सी 5 होणार नाही, कारण व्हॅलेन्सी 5 नसतेच. मग याची व्हॅलेन्सी किती असतील? तर याची व्हॅलेन्सी असतील 8तून 5 गेल्यावर जेवढे उरतात तेवढे. किती उरतात? आता बोंबल, 8तून 5 गेल्यावर जेवढे उरतात तेवढे. 8तून 5 गेल्यावर केवढे उरतात मला पटकन सांगा. 8तून 5 गेल्यावर किती उरतात? तर 3, 4, 5, 6, 7, 8. तर 8तून 5 गेल्यावर उरतात याची 3 व्हॅलेन्सी, याची 4 व्हॅलेन्सी, याची किती होईल? तर लक्षात ठेवा 8 - 5. 8 - 5 किती होतात? 3. मग याची होईल 8 - 6. 8 - 6 किती होतात? 2. याची होईल 8 - 7 म्हणजे होतात 1, आणि याची व्हॅलेन्सी असेल 0. तर ही व्हॅलेन्सी लक्षात ठेवा. इकडे व्हॅलेन्सी 1 असते, इथं व्हॅलेन्सी 2 असते, इथं व्हॅलेन्सी 3 असते, इथं 4 असते, इथं 3, 2, 1, 0. याच्या व्हॅलेन्स्या. तर पुऱ्या ग्रुपमध्ये एका ग्रुपची व्हॅलेन्सी, पूर्ण ग्रुपची व्हॅलेन्सी सेम असते. पूर्ण ग्रुपची व्हॅलेन्सी कशी असते? सेम. पहिल्या ग्रुपची व्हॅलेन्सी 1च राहील, दुसऱ्याची 2च राहील, तिसऱ्याची 13व्याची 3च राहील. का? तर व्हॅलेन्सी ठरते लास्ट ऑर्बिटवरच्या इलेक्ट्रॉनहून, आणि लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन पुऱ्या ग्रुपमध्ये सेम असतात. मग याच्यावरच तुम्हाला एक गिव्ह रिझन आहे पहावाला, की एलिमेंट बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी असणारच आहे. तर पहिले लिहायचं व्हॅलेन्सी कशी काढतात. द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा अर्थ होते लास्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन लिहा, हे नको, लास्ट ऑर्बिट ORBIT ऑर्बिट इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन्स इन द आउटर, तेच तर अर्थ आहे लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स ऑफ एन ॲटम.
ऑफ द ॲटम ऑफ द एलिमेंट. मग ॲटमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे याच्यावरून आपण काय डिसाईड करतो, व्हॅलेन्सी डिसाईड करतो. मग व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइन द नंबर ऑफ लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन ऑफ द ॲटम. मग काय लिहायचं, दुसरं वाक्य लिहायचं की द ऑल द एलिमेंट इन अ ग्रुप, जर एकाच ग्रुप मधले सगळे एलिमेंट आहे हॅव, त्यांना काय असतो सेम नंबर ऑफ लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन, त्याच्या सगळेचे लास्ट ऑर्बिट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच म्हणा, लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मी म्हणतात, व्हॅलेन्स शब्दच वापरा, सगळी घाण तोच वापरलाय मग तोच वापरा. लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरची, सगळ्यात बाहेरच्या शेलमध्ये जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असते त्याच्यावरून आपण व्हॅलेन्सी काढतो. आणि जे एकाच ग्रुप मधले आहे त्याच्या सगळ्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन सेम असतात. देअरफॉर एलिमेंट्स इन अ सेम ग्रुप शुड हॅव द सेम व्हॅलेन्सी. म्हणून एकाच ग्रुप मधल्याची व्हॅलेन्सी कशी असते, सेम असते. बस एवढं लिहून टाकायचं. फॉर एक्झाम्पल लिहायचं असलं लिहायचं, नाही तर इथं झालं कम्प्लीट तुमचं गिव्ह रिझन. 2 मध्येच संपलं, हे लिहायची गरज बी नाही. मग सांगा लिहिता येईल का की व्हॅलेन्सी कशी डिटरमाइन करतात, फ्रॉम द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ द आउटर मोस्ट शेल. आणि एका ग्रुप मधल्या सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन नेहमी कसे असतात, सेम, म्हणून त्याची व्हॅलेन्सी बी कशी असते, सेम. 2 वाक्याचं गिव्ह रिझन आहे. पटापट पाठ करा, संपून टाका, कारण हे IMP आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामधल्या काही काही ग्रुपचे नाव पाठ करून ठेवा. म्हणजे कोणता, जसं की हा पहिला ग्रुप आहे, त्या पहिल्या ग्रुपचं नाव असते अल्कली मेटल. काय असते, अल्कली, ALKAL आहे, अल्कली मेटल. ह्या जो दुसरा ग्रुप असते याचं नाव असते अल्कलाइन, अल्कलाइन अर्थ मेटल. याच्याबद्दल तुम्ही 11-12 मध्ये डिटेल मध्ये शिकसाल. पहिले फक्त नाव पाठ करा. पहिल्या ग्रुपचं नाव आहे अल्कली मेटल, दुसऱ्याचं नाव काय, अल्कलाइन अर्थ मेटल. यातला जो 17वा ग्रुप असते, कोणता आहे, हा 17 नंबरचा ग्रुप, याचं नाव असते हॅलोजन. हॅलोजन हे लक्षात ठेवायचं. आणि जो हा 18वा ग्रुप असते याचं नाव असते नोबल गॅसेस किंवा नोबल गॅसेस, किंवा नोबल गॅसेस जर नाही आवडलं त्याला म्हणतात इनर्ट गॅसेस. कोणता म्हणतात, इनर्ट गॅसेस, INERT, इनर्ट गॅसेस. राहील लक्षात. आता सोबत 1-2 क्वेश्चन आणखी लक्षात ठेवा माझे. कोणते सोपे, जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलंच की सांगा असा ग्रुप सांगा ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे, तर कोणता सांगसान, तर तुम्ही म्हणसान सर याची व्हॅलेन्सी 1च येते, इकडे याची व्हॅलेन्सी 1 येते, व्हॅलेन्सी जस्ट शिकलो आपण. मग आता काय करसान, तर ते विचारतील की असा मेटल कोणता आहे ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे, तर मेटल कुठं असतात, इकडे असतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं, हा मेटल व्हॅलेन्सी 1 कोणता आहे, पहिला ग्रुप ज्याचं नाव आहे अल्कली मेटल. त्याने जर म्हटलं नॉन मेटल आणि व्हॅलेन्सी 1, तर नॉन मेटल व्हॅलेन्सी 1 कोणता आहे, हा 17वा ग्रुप ज्याचं नाव आहे हॅलोजन. त्याने म्हटलं असं सांगा की ज्याची व्हॅलेन्सी 0 आहे, तर 0 व्हॅलेन्सी कोणाची असते, शेवटच्या ग्रुपची. मग हा 0 व्हॅलेन्सी वाला बी ग्रुप आहे. शेवटचा म्हणजे कोणता, 18वा, की ज्याची व्हॅलेन्सी किती असते, 0 असते. तर शेवटच्या ग्रुपला काय म्हणतात, 0 व्हॅलेन्सी वाला ग्रुप, त्याची व्हॅलेन्सी 0 असते. राहील लक्षात. मग बस एवढे क्वेश्चन लक्षात ठेवायचा जे 1 मार्कासाठी येऊ शकतात. राहील. आता याच्या बाद एक आणखीन महत्वाची गोष्ट, कधी कधी विचारतात, सांगा सगळ्यात छोटा स्मॉल साइज ऍटम कोणता, स्मॉल लेस्ट ऍटम, सगळ्यात स्मॉल साइजचा ऍटम कोणता, स्मॉलेस्ट कोणता, तर त्याचं नाव हेलियम लिझा. तुमच्या नवनीतच्या गाईडमध्ये हे चुकीचं दिलंय, जुन्या गाईडमध्ये तिथं हायड्रोजन दिलंय, तर स्मॉलेस्ट ऍटम हेलियम आहे. आणि जर लाइटेस्ट विचारला, लाइटेस्ट म्हणजे हलका, लाइटेस्ट ऍटम सगळ्यात हलका ऍटम कोणता, तर तो हायड्रोजन आहे. ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी फिट करून घ्या. सगळ्यात हलका हायड्रोजन आणि सगळ्यात छोटा हेलियम. जमेल. मग एवढं क्वेश्चन लक्षात ठेवा. बाकी आपण पाहू पुढे. आता ऍटॉमिक साईज बद्दल गोष्ट लक्षात ठेवा. ऍटमची साईज म्हणजे ऍटम खूप छोटा असतो, डोळ्यांनी दिसत बी नाही, त्याची साईज आपण पिकोमीटर मध्ये मोजतो. हे आलं होतं एक्झाम मध्ये की ऍटॉमिक साईज किंवा ऍटमची रेडियस जी असते, आता ऍटम असते एवढा सांग, त्याची रेडियस किती गज असेल, त्या ऍटमची रेडियस पिकोमीटर मध्ये मोजतात. पिकोमीटर म्हणजे तर 10⁻⁻12 मीटर, याला म्हणतात 1 पिकोमीटर. तर 1 पिकोमीटर म्हणजे किती होते, 10⁻12 मीटर. हे लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये येऊ शकते. तर यानं मोजतात. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही खाली आले ग्रुप मध्ये, जर तुम्ही कुठे आले खाली, तर ऍटमची रेडियस वाढते किंवा ऍटमची साईज वाढते. ऍटॉमिक रेडियस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, साईज. कारण रेडियस वाढली तर साईज बी वाढेल की नाही. मग ऍटमची रेडियस किंवा साईज काय होते, वाढते. ही गोष्ट लक्षात ठेवा की ऍज वी गो डाऊन द ग्रुप ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस किंवा ऍटॉमिक साईज इन्क्रीज. खाली आलो की ऍटमची साईज वाढते. म्हणजे हा ऍटम छोटा असते, हा मोठा असते, हा मोठा असते, अजून मोठा असते, अजून मोठा असते, अजून मोठा असते, हा सगळ्यात मोठा असते. मग याच्यानुसार ऍटमची साईज वाढते. आणि जसं जसं तुम्ही इकडे जाता, तर
ऍटमची साईज, ऍटॉमिक रेडियस किंवा साईज कमी होते. आता का कमी होते हे गिव्ह रिझन मध्ये सांगणंच आहे आपल्याला. मग जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो तशी ऍटमची साईज कमी होते. म्हणजे हा ऍटम सगळ्यात मोठा असेल, हा त्याच्यापेक्षा लहान, हा त्याच्यापेक्षा लहान, हा त्याच्यापेक्षा लहान, हा त्याच्यापेक्षा लहान, हा सगळ्यात लहान. मग ही गोष्ट डोक्यामध्ये बसेल का, कुठंतरी अंदर राहील का, राहील. ऍटॉमिक रेडियस काय असते ते इकडे जास्त असते, इकडे कमी असते. मग सगळ्यात जास्त ऍटॉमिक रेडियस कोणाची असेल तर इथची असेल. आता ही गोष्ट लक्षात ठेवजा आणि याच्यानुसार काम चालू दे जा. आता याच्याबद्दल आहे गिव्ह रिझन पहिला हा की ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे आपण आता शिकलो की इकडून इकडे जाताना ऍटमची रेडियस का कमी होते, तर त्याचं कारण हे आहे. ते कारण काय लक्षात ठेवा, व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. जेव्हा पिरियड्स मध्ये आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो तेव्हा काय होते, तर ऍटॉमिक नंबर वाढते. कोण नंबर वाढते तर पाहून घ्या. इथचा ऍटॉमिक नंबर पहा. इथचा ऍटॉमिक नंबर जर समजा इथचा ऍटॉमिक नंबर काय असेल 11 असेल, तर इथचा 12 असेल, इथचा 13 असेल, इथचा 14 असेल, इथचा 15 असेल, इथचा 16 असेल, इथचा 17 असेल, इथचा 18 असेल. बरोबर आहे की नाही. मग हे तर ऍटॉमिक नंबर बरोबर आहे. मग ऍटॉमिक नंबर वाढते. ऍटॉमिक नंबर वाढते म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन वाढते. एक इलेक्ट्रॉन वाढला की एक प्रोटॉन बी वाढते. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, कारण जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन. मग लक्षात ठेवा, व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द ऍटॉमिक नंबर इन्क्रीज. ऍटॉमिक नंबर काय इन्क्रीज होते का, तर 1 by 1 म्हणजे एक एक ना ऍटॉमिक नंबर वाढते. मिनिंग पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 by 1. कारण अंदर प्रोटॉन वाढते, ऍटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉन, तर प्रोटॉन वाढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय होते, न्यूक्लियस वरचा वाढते. हाऊएव्हर एक एक इलेक्ट्रॉन भी वाढते, तर द ऍडिशनल इलेक्ट्रॉन गेट ऍडेड टू द सेम आउटर मोस्ट शेल. त्याच ऑर्बिट मध्ये एक एक इलेक्ट्रॉन बी ऍड होऊन राहिला. ऍटॉमिक नंबर वाढला म्हणजे सेम ऑर्बिट मध्ये एक एक इलेक्ट्रॉन बी वाढला. आता प्रॉब्लेम काय होते, तर हे अंदरचे प्रोटॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जोरात आतमध्ये ओढतात. तर मला सांगा, जर या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला, कोणाला, बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जर अंदरच्या प्रोटॉननी आतमध्ये ओढलं, कारण प्रोटॉन वाढले, इलेक्ट्रॉन वाढले, तर याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला, तर बाहेरच्या इलेक्ट्रॉनला अंदरच्या प्रोटॉनला आतमध्ये ओढलं, तर ऍटमची साईज कशी होईल, कमीच होणार आहे. म्हणून ऍटमची साईज कमी होते. मग लिहायचं, ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लियस वरचा जो फोर्स होता तो वाढला. इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस. ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियस वर ओढल्या जातात, टू अ ग्रेटर एक्सटेंट, जोरात ओढल्या जातात, आणि त्याच्यामुळे साईज ऑफ द ऍटम डिक्रीज होते. आता साईज कमी झाली म्हणजेच रेडियस कमी झाली, म्हणून हेन्स लिहायचं आणि जसा तसा क्वेश्चन डबल लिहून टाकायचा की ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. सांगा पटकन, समजलं का. मग काय लिहायचं की ऍटॉमिक नंबर वाढते त्याच्यामुळे प्रोटॉन वाढते, प्रोटॉन वाढले की इलेक्ट्रॉन वाढते, त्याच्यामुळे या पॉझिटिव्ह चार्जमुळे हा निगेटिव्ह चार्ज जोरात आतमध्ये ओढला जाते, त्यामुळे ऍटमची साईज कशी होऊन जाते, लहान होऊन जाते. मस्त. चलो आता ऍटमची साईज खाली येताना वाढते. ऍटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. आपण जसं जसं खाली आलो तशी ऍटमची साईज वाढते. का वाढते हे तर डायरेक्ट डोळ्यानं समजते. का वाढते, तर जसे जसे तुम्ही खाली येता, पावर पटकनी, जसे जसे तुम्ही कुठे येता, पिरियड्स मध्ये खाली येता. पहा याच्यात जर तुम्ही असे खाली खाली आले, तर पहिले एक ऑर्बिट आहे म्हणजे छोटा ऍटम आहे, मग 2 ऑर्बिट झाले मग मोठा ऍटम झाला, मग 3 ऑर्बिट झाले मग अजून मोठा ऍटम झाला, मग 4 ऑर्बिट झाले अजून मोठा ऍटम झाला. याचा अर्थ काय की जर तुम्ही ग्रुपमध्ये खाली आले तर एक ऑर्बिट वाढते, आणि ती ऑर्बिट वाढली की ऍटमची साईज ऑटोमॅटिक वाढते. तर ऍज वी मूव्ह डाऊन the group in a periodic table because the new shell is added. पण घ्या, as we move down the group table, अरे 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 हे बा, हे बिकॉज कोण टाका, a new shell is added to the atom at every step. प्रत्येक स्टेपला एक एक काय वाढते, शेल वाढते. the number of shell in the atom increases gradually due to which size of the atom also increases. आता जर नंबर ऑफ शेल वाढल्या, नंबर ऑफ शेल म्हणजे काय असते, जर ऑर्बिट वाढत गेल्या तर त्याची साईज बी काय होईल, वाढीन. as the size of the atom which increase to leads in increase in the atomic radius. आता साईज वाढली म्हणजेच कोण वाढली, atomic radius वाढली. मग लिहून टाकायचं हेन्स करून, हेन्स atomic radius goes on increase. बस हे पहिलं वाक्य लय कामाचं आहे की ऑर्बिट वाढतात म्हणून. मग हे 2 गिव्ह रिझन पाठ करावंच लागतात. मोस्ट IMP याच्यापैकी एखादं येते. मग पहा करता काय, जर इच्छा असेल तर करून घ्या. आता शेवटचा कन्सेप्ट तो आहे मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर काय असते ही गोष्ट समजा पहिले. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय असते की जर समजा जे मेटल असतात ते त्याच्या जोडचे शिल्लकचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, याच गोष्टीला म्हणतात मेटॅलिक कॅरेक्टर. मग हे मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे चांगले मेटल कुठं असतात आणि खराब मेटल कुठं असतात, तर बिलकुल ऍटमच्या साईज सारखा कार्यक्रम आहे. तर लक्षात ठेवा, ऍटमच्या साईज सारखा म्हणजे जसं तुम्ही खाली आले की मेटॅलिक कॅरेक्टर
मेटॅलिक डबल IC मेटॅलिक कॅरेक्टर CHARACTER मॅटर कॅरेक्टर होते इन्क्रीज होते INCREAC इन्क्रीज होते. आणि जसं जसं तुम्ही इकडे जासाल तसं तुमचं मेटॅलिक कॅरेक्टर मेटॅलिक डबल LIC मेटॅलिक कॅरेक्टर CHARACTER कॅरेक्टर डिक्रीज होते. मग ही गोष्ट डोक्यामध्ये कुठेतरी फिट करून ठेवा की इकडे खाली खाली आलोय की मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते, इकडे गेले की मेटॅलिक कॅरेक्टर काय होऊन जाते डिक्रीज होऊन जाते. मग एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यावरचं ग्युरिझन लिहायचं. याच्यावरचं ग्युरिझन लक्षात ठेवा. पहिले तर मेटॅलिक कॅरेक्टरची डेफिनेशन लिहावं लागेल तुम्हाला. मग आता काय मेटॅलिक कॅरेक्टरची डेफिनेशन हे एक्झाम मध्ये जास्त येत नसते, हे ग्युरिझन जास्त येते, ते बाकीचं नाही विचारत. मग एवढं लक्षात ठेवा की मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड. तिकडे तिकडे सरकलं की मेटॅलिक कॅरेक्टर जाते. का जाते तर पहा, द टेंडन्सी ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन, एखाद्या ॲटमची प्रॉपर्टी इलेक्ट्रॉन सोडून देण्याची प्रॉपर्टी टू फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन, कशासाठी इलेक्ट्रॉन सोडायचे, पॉझिटिव्ह आयन बनवण्यासाठी सोडायचे, इज कॉल्ड एज मेटॅलिक कॅरेक्टर. त्याला म्हणतात मेटॅलिक कॅरेक्टर. मग इलेक्ट्रॉन सोडण्याच्या पॉवरला मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतात. ते पहिले लिहायचं. दुसरं लिहायचं की जसं जसं आपण तिकडे जाऊ म्हणजे कुठं जाऊ, तिकडे जाऊ. ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मध्ये तिकडे तिकडे सरकलो, द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. आपण त्यात लिहिलं होतं की नाही की एक ॲटॉमिक नंबर वाढते, ॲटॉमिक नंबर वाढला की न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन. तिकडे तिकडे गेलं की ॲटॉमिक नंबर वाढते, त्यामुळे प्रोटॉन वाढतात. प्रोटॉन वाढले की न्यूक्लियसचा चार्ज वाढते. आता मला सांगा, जर अंदर धरून ठेवणारे प्रोटॉन जर जास्त असले तर इलेक्ट्रॉनले जाता येईल का, नाही जाता येणार. मग तेले जाता नाही येत, पण तेले जाणंच तर पाहिजे, कारण की प्रॉपर्टी काय गेले पाहिजेत. आता तेले जाता नाही येत म्हणजे ही प्रॉपर्टी खराब झाली, म्हणून तिकडे जाता जाता ॲटॉमिक प्रॉपर्टी काय मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात, कमी होतात. ड्यू टू द इन्क्रीज इन अ न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लियसचा फोर्स वाढल्यामुळे द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटचे इलेक्ट्रॉन असतात आर पुल्ड स्ट्रॉंग, ते जोरात अंदर ओढले जातात टुवर्ड द न्यूक्लियस अँड इट बिकम डिफिकल्ट. त्यामुळे हे कठीण होते. काय कठीण होते, ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन. त्यामुळे त्या ॲटमला इलेक्ट्रॉन लूज करणं भारी जाते. आता इलेक्ट्रॉन जर लूजच झाले नाही तर मेटॅलिक कॅरेक्टर पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर खराब होऊन जाते आणि म्हणून हेन्स मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, डिक्रीज होते. बस हेन्स करून पुरा क्वेश्चन लिहायचा. 3 क्वेश्चन 4 ग्युरिझन पाठ करून घ्या, करूनच घ्या. आता त्याच्या बाद येते हा मोस्ट IMP क्वेश्चन एकच आहे. आता काही करून करावं लागते. मी मगाच सांगला याचं उत्तर, आता मला सांगा, तुम्ही सांगा की एक ॲटम आहे म्हणते, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आहे, तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल. मला सांगा म्हणते की एका ॲटमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आहे, 282 आहे, तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल. तर ॲटॉमिक नंबर कसा काढतात, हे किती इलेक्ट्रॉन आहे टोटल, 8 आणि 2 10 आणि 2 12, मग ॲटॉमिक नंबर बी 12च असेल, कारण तेवढेच इलेक्ट्रॉन आहे. मग म्हणते त्याचा ग्रुप सांगा. काय सांगा म्हणते, ग्रुप कसा पाहतात, तर शेवटचं ऑर्बिट किती आहे, शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन असले की दुसरा ग्रुप झालं. विच पिरियड सांगा, त्याच्यात किती ऑर्बिट आहे, तर 1 ऑर्बिट 2 ऑर्बिट 3 ऑर्बिट म्हणजे पिरियड बी किती असेल, तिसरा. झालं. आता जर समजा कधी कधी 282 नाही देतील पेपरात, कधी कधी 281 देतील. मग 281 दिलं तर काय करसान, तर पाहायचं 2 8 1 किती होतात, 11. ॲटॉमिक नंबर झाला 11. ग्रुप कितवा असेल, तर लास्ट मध्ये 1 आहे तर ग्रुप असेल पहिला. 1 2 3 पिरियड आहे म्हणजे झालं. ऑर्बिट 3 तर पिरियड तिसरा. आता शेवटचं कधी कधी 287 देतील, म्हणतील आता सांगा, तर 2 8 7 किती होतात, 17 होतात. ग्रुप कितवा आहे, तर लास्ट मध्ये 7 असलं की 7वा ग्रुप नसते, 17वा ग्रुप असते, तर हा ग्रुप बी असेल 17वा. आणि हे लक्षात ठेवा, पिरियड किती आहेत, ऑर्बिट 1 2 3 म्हणजे पिरियड बी तिसरा. ही गोष्ट डोक्यात ठेवा. हा चौथा क्वेश्चन कधी विचारत तर नाही, पण विचारला तर लक्षात ठेवा. या सगळीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करायचं. काय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5, पहिल्या याच्यात 2 दुसऱ्या याच्यात 5, याचं 2 2, पहिल्या याच्यात 2 दुसऱ्या याच्यात 2, याचं येते 2 8 8, पहिल्यात 2 दुसऱ्यात 8 तिसऱ्यात 18, याचं येते 2 8 7. मला सांगा, याचं असं म्हणणं आहे की कोणाच्या प्रॉपर्टीज या वरच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सोबत जुळतात. तर महत्वाची गोष्ट काय, प्रॉपर्टी त्याच्या जुळतात जे एका ग्रुपमध्ये आहे, आणि जे एका ग्रुपमध्ये आहे त्याच्या शेवटचे इलेक्ट्रॉन सेम असतात. मग याच्या शेवटचे इलेक्ट्रॉन किती आहे, 2, तर याच्या शेवटचे इलेक्ट्रॉन 2 कोणामध्ये आहे, याच्यामध्ये. याचा अर्थ काय की या बेरिलियमच्या प्रॉपर्टीज कोणासोबत जुळतात, याच्यासोबत. म्हणजे या चौथ्याचा आन्सर आहे तुमचं BE. याच्यामधून राहील लक्षात. जमेल का, पटकन बोला. मस्त. हे पाठ करा, पुरं पाठ करा म्हणजे समजून घ्या. हे क्वेश्चन येतात, याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ मी टाकलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. पण हे कसं आहे, वन शॉट आहे. पट मध्ये सगळं समजून सांगलं, माझं काम संपलं आता. गुड नाईट.
ह्या चॅप्टरवर 1 मार्काचे खूप सारे क्वेश्चन येतात, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून देईल तुम्हाला. राहील लक्षात? मस्त, व्हेरी गुड, थँक्यू सो मच, बाय बाय बाय.